मारानादा हमारा प्रभु यीशु मसीह जल्द आ रहा है। आज आएंगे वो आशा में हम तैयार रहेंगे। आज प्रभु आपला येईल या आशेमध्ये आपण तयार राहूया। कितने लोगों को ऐसे लगता है कि हम ऐसा एकदम आखिरी मोमेंट में है आणि आपण एकदम शेवटल्या त्या काळामध्ये आहोत। हमें मिला हुआ ये समय को सही रीति में इस्तेमाल करते हुए प्रभु में उन्नति पाना हमारा कर्तव्य है। आपल्याला मिळालेल्याचा जो वेळ आहे त्याचा चांगला उपयोग करत प्रभूमध्ये उन्नती प्राप्त करणं गरजेचं आहे। और एक सुंदर संधि प्रभु ने प्रभु का वचन सीखने के लिए हमें दिया। अजून एक सुंदर संधी प्रभूने त्याचं वचन शिकण्याकरता आपल्याला दिली। हम मिलकर के सीखता है आपण मिळून ते शिकत आहोत है ना। हमें प्रभु का वचन सीखना कितना अच्छी बात है आणि प्रभूचं वचन शिकणं किती चांगली गोष्ट आहे। सीखते सीखते किसी को कोई डाउट भी आ गया तो उसी टाइम पर पूछ सकता है ऐसे बात। आणि हे शिकत असताना कोणाला कुठल्या प्रकारची शंका आली तर ते त्याच वेळेला विचारू शकता। हाँ तो हो सकता है वो सबके लिए भी बहुत आशीष का कारण बने आणि कदाचित होऊ शकतं ते सगळ्यांकरता आशीर्वादाचं कारण होईल। किसी को कोई बात समझ में नहीं आया तो तुरंत हाथ खड़ा करने का। आणि कोणाला काही समजलं नाही तर लगेच आपला हात वर करा। आपको इस संदेश के बीच में उसके लिए पूरा आजादी है। आणि या संदेश सांगत असताना तुम्हाला सगळ्यांना सगळं स्वातंत्र्य आहे। प्रेज़ द लॉर्ड। प्रेज़ द लॉर्ड। प्रभु आपको बहुत आशीष दे। प्रभू तुम्हाला खूप आशीर्वाद देव। तो हम लोग पिछले दिन में एक खास बात सीख रहा था। मागील दिवसामध्ये एक विशेष गोष्ट आपण शिकत होतो। दूसरा कोरिन्थी 8 अध्याय का 9 वचन के ऊपर। दुसरे करंथीकराचं पत्र 8 अध्याय त्याच्या 9 वचनाच्या वर। आपको कितने लोग याद है? तुम्हाला किती लोकांना ठाऊक आहे? है ना, याद है क्या? लक्षात आहे का? हम मसीह में संपन्न हैं आणि ख्रिस्तामध्ये आपण धनी आहोत। प्रभु ने हमें बहुत बातों में धनिक बनाया आणि प्रभूने पुष्कळ गोष्टीमध्ये आपल्याला धनवान बनवलं। है ना। धनवान शब्द बहुत लोगों को बहुत अच्छा लगता है आणि धनी हा शब्द लोकांना खूप चांगला वाटतो। श्रीमंत ये दुनिया का धनवान के बारे में नहीं, आणि जगाचे जे श्रीमंत आहे त्याच्या संबंधाने नाही, ये हमारा आत्मिक जीवन का धनवान के बारे में। आणि जे आत्मिक जीवनामध्ये श्रीमंत आहे त्याच्या संबंधाने। तो इसलिए मतलब किन किन बातों में प्रभु ने हमें धनवान बनाया वो बातों के बारे में हम देख रहा था। आणि प्रभूने कुठल्या गोष्टीमध्ये आपल्याला श्रीमंत बनवलं त्याच्या संबंधाने आपण पाहत होतो। उसमें हमने 2 बात देखा। त्यामध्ये आपण 2 गोष्टी बघितल्या। पहला तिमोथी 6 अध्याय का 17 से 19 वचन। पहिलं तिमोथेला पत्र त्याचा 6 अध्याय 17 ते 19 वचन। हम भले कामों में धनिक बने। आणि चांगल्या कामामध्ये आपण श्रीमंत व्हावं। हमें क्या करना है? आपण काय करायचंय? भले कामों में धनिक बनना। चांगल्या कामामध्ये आपल्याला श्रीमंत व्हायचंय। क्योंकि हर एक प्रकार का भले काम करने के लिए प्रभु ने धनवान बनाया करके दूसरा कोरिन्थी 9:8 में लिखा है। आणि दुसरे करंथीकराचं पत्र 9 अध्याय त्याच्या 8 वचनामध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येक चांगलं काम करण्याकरता प्रभूने आपल्याला श्रीमंत बनवलं। प्रियो, आज हम लोग उस बात में कहां तक धनवान है? आणि प्रियानो त्या गोष्टीमध्ये आपण कुठपर्यंत श्रीमंत आहोत? ये संदेश सुनने के बाद में कितने लोग इस रीति में धनवान होने के लिए प्रयास किया? आणि हा संदेश ऐकल्यानंतर किती लोकांनी अशा प्रकारे होण्याकरता प्रयत्न केले? वो आपके इंडिविजुअल बात है, हम उसको मतलब उसके ऊपर कुछ बोलेंगे नहीं। आणि ते तुमची वैयक्तिक गोष्ट आहे, त्याच्यावर आम्ही काही बोलणार नाही। फिर हमने देखा वचन में संपन्न। आणि दुसरी गोष्ट आपण पाहिलं की आपण प्रभूच्या वचनामध्ये श्रीमंत व्हायला पाहिजे। पहला कोरिन्थी 1 अध्याय का 6 वचन में है, उसका पहला एक भाग में है वचन में हमें संपन्न बनाए। पहिले करंथीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 6 वचनामध्ये आहे। हमें बात को जानना प्रियो, हमें वचन में हम कहां तक संपन्न है ये बात को जानना प्रियो। आणि वचनामध्ये आपण कितपत श्रीमंत आहोत या गोष्टीला आपण जाणायचंय। आपका पहला कोरिन्थी हिंदी में 5 में। ओके ओके। पहिले करंथीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 5 वचनामध्ये हिंदीमध्ये आहे। आप लोग अच्छा बात है, आप लोग किताब खोल करके देख रहे हैं, अच्छी बात। आणि तुम्ही बायबल उघडून ते वचन त्याच्यातच ते बरोबर आहे का नाही पडताळत आहात, चांगली गोष्ट आहे। अगर रेफरेंस गलत बोला तो जरूर ऐसा बोलना, बहुत अच्छी बात। आणि संदर्भ जर चुकीचा सांगितलं तर तुम्ही सांगा, चांगली गोष्ट आहे। थैंक यू सिस्टर, आपको बहुत आशीष। आणि सिस्टर धन्यवाद, प्रभु तुम्हाला खूप आशीर्वाद देव। तो बहुत बड़ी बात है कि हमारे जीवन में हम वचन में संपन्न है कि नहीं, आणि आपण आपल्या जीवनामध्ये वचनामध्ये संपन्न आहे का नाही, है ना। वचन का अकालपन ये बहुत हमारे आत्मिक जीवन में गिरावट लाएगा। आणि वचनाचा दुष्काळ आपल्या आत्मिक जीवनामध्ये आपल्याला खूप अधोगती आणेल। वचन को ना जानना, यीशु मसीह ने एक बार मत्ती 22:29 में कहा कि
तुम लोग पवित्र शास्त्र को और उसकी सामर्थ्य को ना जानने के कारण भूल में पड़ते हैं या गलती होता है. आणि मत्ते सुसमाचार त्याचा 22 अध्याय त्याच्या 29 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हटलेलं आहे की वचन न जाणल्या कारणाने, वचन आणि परमेश्वराचं सामर्थ्य न जाणल्या कारणाने तुम्ही चुकीचे होत आहात. प्रियो, हमें एक सच्चा पवित्र जीवन बिताने के लिए हमको वचन चाहिए, प्रियानो, एक पवित्र जीवन जगण्याकरता आपल्याला प्रभूचं वचन पाहिजे. क्योंकि हमारे ये दुनिया, ये अंधेरा भरा हुआ दुनिया में हमें ज्योति बनकर के प्रभु ने वचन दिया. तेरा वचन मेरा पाप के लिए, दीपक मार्ग के लिए उजियाला है. आणि अंधकाराने भरलेल्या या जगामध्ये आपल्याला जीवन जगण्याकरता प्रभूने त्याचं वचन आपल्याला प्रकाश म्हणून दिलेलं आहे. कारण प्रभूचं वचन आपल्या पावलाकरता दिवा आणि मार्गाकरता प्रकाश असा आहे. और इतना ही नहीं, सारा संसार उस दुष्ट की अधीन में है करके पहला यूहन्ना 5:19 में कहता है. ऐसा है तो वो दुष्ट के साथ हमारा लड़ाई होता है. वो लड़ाई का एकमात्र हथियार ये वचन है करके मला एफएससी 6:17 में प्रभु का वचन कहता है. आणि पहिलं योहान त्याचा 5 अध्याय त्याच्या 19 वचनामध्ये ज्याप्रमाणे योहान म्हणत आहे की संबंध जग जे आहे त्या दुष्टाच्या अधीन आहे आणि त्या दुष्टाशी युद्ध लढण्याकरता आपल्याला एक शस्त्राची गरज आहे, ते म्हणजे परमेश्वराचं वचन. इफिसकाराचं पत्र त्याचा 6 अध्याय आणि त्याच्या 17 वचनाच्या मध्ये म्हटलेलं आहे की वचनाची तलवार तुमच्याकडे असू द्या. ओ, ये वचन मानव हमेशा हमें खाने वाला और दिल में रहने वाला अनुभव चाहिए. आणि वचन खाण्याचा आणि आपल्या हृदयामध्ये असण्याचा अनुभव निरंतर आपल्याला असला पाहिजे. वचन भक्तों के लिए भोजन है. आणि भक्त करता परमेश्वराचं वचन हे अन्न आहे. यीशु मसीह ने शैतान को भी लड़ाई में क्या बोला था? मत्ती 4:4 में मनुष्य सिर्फ मतलब रोटी से नहीं, प्रभु के मुंह से निकलने वाला अनेक वचन के द्वारा जीवित रहता. आणि ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सैतानासोबत युद्ध करत होते त्यावेळेला त्यांनी स्वतः असं म्हटलं, मत्ते सुसमाचार त्याचा 4 अध्याय आणि त्याच्या 4 वचनामध्ये की मनुष्य केवळ भाकरीने नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघालेल्या प्रत्येक वचनाच्या द्वारे जिवंत राहील. Praise the Lord. Praise the Lord. ये वचन कहाँ रहना? ये वचन हमारे हृदय में रहना. आणि हे वचन कुठे राहायला पाहिजे? तर हे वचन आपल्या हृदयामध्ये राहायला हमारे पाहिजे. हृदय में कितना वचन रहना चाहिए? आणि आपल्या हृदयामध्ये किती वचन राहायला पाहिजे? पड़ोसी 300 मिलेगा, बहुत ऐसे मसीह के वचन बहुत ऐसे तुम्हारे हृदय में. आणि कलसीकाराचं पत्र त्याचा 3 अध्याय आणि त्याच्या 16 वचनामध्ये ज्याप्रमाणे लिहिलेलं आहे की तुमच्या हृदयामध्ये परमेश्वराचं वचन विपुल असं राहू द्या. Praise the Lord. Praise the Lord. प्रियो, ये वचन कोई हृदय में कम नहीं होना. आणि आपल्या हृदयामध्ये परमेश्वराची वचनाची कमतरता नसायला पाहिजे. हृदय में वचन कम आएगा तो वहां पर पाप घुस जाएगा. आणि हृदयामध्ये जर देवाचं वचन कमी राहील तर मग त्या ठिकाणी पापाचा शिरकाव राहील. क्योंकि 119 का 11 में दावीद कहता है कि मैं तेरे विरुद्ध पाप ना करने के लिए तेरा वचन को मेरा दिल में एक चौड़ा है. आणि स्तोत्र 119 त्याच्या 11 वचनामध्ये दावीद अशा प्रकारे म्हणतो की तुझ्या विरुद्ध पाप न करावं याकरता तुझं वचन मी माझ्या हृदयामध्ये ठेवलेलं आहे. वचन बहुत मूल्यवान मोती है. आणि वचन जे आहे ते बहुमूल्य असं मोती आहे. ये वचन को थामे रहना. आणि हे जे वचन आहे ते पकडून राहा. ये वचन को जाने नहीं देना. आणि वचन जाऊ देऊ नका. है ना? जब फिलाडेल्फिया मंडली का खूबी क्या था? आणि फिलाडेल्फिया मंडळीचं वैशिष्ट्य काय होतं? है ना? बाकी हर एक मंडली की जैसा नहीं फिलाडेल्फिया मंडली. आणि इतर मंडळांप्रमाणे फिलाडेल्फिया मंडळी नव्हती. वो वचन को है ना, प्रकाशित वाक्य 3 का 8 और 10 वचन. प्रकटीकरणाचं पुस्तक त्याचा 3 अध्याय 8 आणि 10 वचन. मेरे काम को जानता हूँ, देख मैंने तेरे सामने एक द्वार खोल रखा है जिसे कोई बंद नहीं कर सकता. तेरी सामर्थ्य थोड़ी सी तो है, फिर भी तूने मेरे वचन का पालन किया है. देखा, तेरा सामर्थ्य थोड़ा है तो भी तूने मेरा वचन का पालन किया. वचन पालन करना प्रियो, बहुत छोटी झुंड रहेगा वचन पालन करने वाले लोग. आणि खूप छोटे असे लोक राहतील की जे वचनाचं पालन करतील. ये दुनिया के बड़े बड़े लोग उसमें नहीं मिलेगा. आणि जगाचे जे मोठे मोठे लोक आहेत त्याच्यामध्ये ते राहणार नाही. वो लोग सब दुनिया के पीछे जाएगा. आणि ते सगळे लोक जगाच्या पाठीमागे जातील. परंतु प्रभु के लोग, प्रभु में जो धनवान है वो लोग रहेगा. आणि जे प्रभूमध्ये श्रीमंत आहे ते लोक प्रभूच्या वचनामध्ये राहतील. दुनिया का धनवान यहाँ पर नहीं मिलेगा. आणि जगामध्ये जे श्रीमंत आहे ते त्या वचनामध्ये राहणार नाही. उन्होंने क्या किया? मग त्यांनी काय केलं? 10 वचन. तूने मेरे धीरज के वचन को थामा है. तूने मेरा धीरज को वचन को थामा है. इसका प्रयोजन क्या है? इसलिए मैं भी तुझे परीक्षा के उस समय बचा रखूंगा जो पृथ्वी पर रहने वाले के परखने के लिए सारे संसार पर आने हो. कितना अच्छा वायदा है प्रिय. आणि किती चांगलं असं अभिवचन आहे. प्रियो, प्रभु आज भी आएगा तो प्रभु मुझको ले जाएगा, क्योंकि मैं प्रभु का वचन को थामा रहता है. उसका एक लक्षण यही है.
आणि आज प्रभु आला तर प्रभु मला तो त्याच्यासोबत घेऊन जाईल. कारण का? कारण त्याच्या धीराचं वचन मी धरून ठेवलेलं आहे, जतन केलेलं आहे. त्याचं लक्षण ते एक आहे. हम प्रभु का वचन को कभी भी छोड़ना नहीं, आणि प्रभूच्या वचनाचा कधी आपण त्याग करायचा नाही. सत्य वचन को थामा रहे. आणि प्रभूचं सत्य वचन जे आहे ते आपल्याला दृढ पकडून राहायचंय. वचन को मानो चोरी होने नहीं देना. आणि देवाच्या वचनाची चोरी होऊ देऊ नका. अपने दिल में हमेशा उसको भरना. आणि देवाचं वचन नेहमी आपल्या हृदयामध्ये भरा. बहुत इसका ऊपर कितना भी बोलेगा तो जल्दी ये विषय खत्म नहीं होता. आणि यावर कितीही बोललं तरी हा विषय संपणार नाही. आज मला जितना चाहिए उसके अनुसार वचन मेरे पास है कि नहीं. आणि जेवढं पाहिजे तेवढं वचन माझ्याकडे आहे का नाही. ये अरे बहुत लोग परखना चाहिए. आणि प्रत्येक पवित्र भक्ताने हे पारखायला पाहिजे. मैं प्रभु का वचन में धनवान है कि नहीं. आणि प्रभूच्या वचनामध्ये मी श्रीमंत आहे का नाही. मेरा दिल क्या गवाही देता है. माझं हृदय मला काय साक्ष देतं. अच्छा, तीसरी बात, तीसरा धनवान. आणि तिसरी गोष्ट जी आपण ख्रिस्तामध्ये श्रीमंत व्हायला पाहिजे. हमें थोड़ा आगे बढ़ना चाहिए ना. आणि थोडं पुढे जायला पाहिजे ना. ऐसा नहीं तो ये वचन के ऊपर आज 2 घंटा और बोल सकता है. आणि नाही तर वचनावर 2 तास आपण बोलू शकतो. और वचन का सुंदरता कितना अच्छी बात आणि है. वचनाची सौंदर्य किती चांगलं आहे. हाँ, तो आज बहुत लोग, मैं आपको बताता चाहूँ, और आप एक सच्चा भक्त है तो आप एक दिन अगर कम से कम 15 चैप्टर भी बाइबल नहीं पढ़ता, आप एक भक्त नहीं है करके सबूत है. आणि जर तुम्ही खरे भक्त आहात आणि दिवसातून 15 चॅप्टर जर वाचत नाही याचा अर्थ तुम्ही खरे भक्त नाही. क्योंकि आपको वचन का अभी तक महत्व मालूम नहीं. कारण वचनाचं अजूनपर्यंत तुम्हाला महत्व ठाऊक नाही. 15 में तो ऐसे ही आपको कम बोला. आणि 15 तर मी कमी सांगितले. आप 20, 25, 30 पढ़ना चाहिए. आणि 25-30 वाचायला पाहिजे. फिर आप बोलेगा इतना टाइम कहाँ से. आणि मग तुम्ही म्हणाल एवढा वेळ का कुठून. आप उसका मूल्य जानेगा तो आपके पास उससे भी ज्यादा टाइम मिलेगा. आणि त्या वचनाचं महत्व जर तुम्ही जाणून घेतलं तर त्याच्यापेक्षा जास्त तुमच्याकडे वेळ राहील. आपने अभी तक वचन का महत्व नहीं जाना. अजूनही तुम्ही त्या वचनाचं महत्व नाही जाणले. जानने वाला ये वचन को सिर्फ पढ़ना, मैं ऐसा भी नहीं है, इसमें भी लोग गलत व्याख्या करेगा. आणि याच्यामध्ये सुद्धा चुकीचा अर्थ लोक काढतील. आपने जैसे न्यूज़पेपर पढ़ा ऐसे पढ़ने के लिए मैं नहीं बोला. आणि जसं वर्तमानपत्र वाचता पटापट न समजता तशा प्रकारे वाचायला नाही सांगितलं. प्रभु का दास ने बोला था 15 चैप्टर पढ़ना है. बूम, जैसे एक श्वास लिया बस, मला ऐसा पढ़ने के लिए नहीं बोला. आणि प्रभूच्या दासाने 15 चॅप्टर वाचायला सांगितले म्हणजे एका श्वासामध्ये पटापट वाचून घेतले. अशा प्रकारे वाचू नका. आप वचन नहीं पढ़ना. आणि तुम्ही वचनाला वाचू नका. वचन आपको पढ़ना. आणि वचनाने तुम्हाला वाचायला पाहिजे. ऐसा पढ़ना. अशा प्रकारे तुम्ही ते वचन वाचायचंय. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. वचन आप जो भी पढ़ा है वो वचन आप पढ़ने के बाद में अगर आपका जीवन नहीं बदला तो वचन आपको नहीं पढ़ा, आपने वचन पढ़ा. आणि ते वचन वाचल्यानंतर त्या वचनाच्या द्वारे तुमचं जीवन जर बदललं नाही याचा अर्थ काय आहे की वचनाने तुम्हाला वाचलेलं नाही तर तुम्ही वचन वाचलंय. ऐसा नहीं पढ़ना. असं नका वाचू. इसका फर्क समझ में आया. याच्यामध्ये असलेला फरक तुम्हाला लक्षात आला का. ये सब बात आपको बहुत बार समझाएगा, इसलिए अभी उसको क्या समझाने के लिए रहना है. आणि मग ही गोष्ट जी आहे ती पुष्कळ वेळा तुम्हाला समजून सांगितली. आता पुन्हा त्याच्यामध्ये समजून सांगण्यासारखं काय उरलंय. ओके, अभी तीसरा संपन्नता क्या है. आणि तिसरी श्रीमंती काय आहे. पहला कुरिन्दी पहला अध्याय का 6 वचन में. पहिल्या करंदीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 6 वचनामध्ये. हमें ज्ञान में संपन्न बनना है. आणि ज्ञानामध्ये आपण श्रीमंत व्हायचंय. आपका उसमें 5 में है. सॉरी, पहिले करंदीकराचं पत्र पहिला अध्याय आणि त्याच्या 5 वचनामध्ये. मेरा मलयालम बाइबल में 6 में है. आणि मल्याळम बायबल मध्ये ते 6 वचन आहे. हिंदीमध्ये 5 मध्ये आहे. तो यहाँ पर बोला है कि पढ़ना उसको कि उसमें होकर तुम हर बात में अर्थात सारे वचन और सारे ज्ञान में धनी किए जाए. देखा, सारे ज्ञान में धनी किया जाए. आणि सर्व ज्ञानामध्ये तुम्ही संपन्न व्हा. प्रियो, ये दुनिया का ज्ञान के बारे में नहीं है. आणि जगाच्या नाना संबंधाने नाही. ये स्वर्गीय ज्ञान के ऊपर है. आणि हे स्वर्गीय ज्ञानावर आहे. हमारे जीवन में ये बात जानना जरूरी बात है प्रियो. आणि आपण आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट जाणणं गरजेचं आहे. है ना. मतलब दुनिया का ज्ञान के पीछे जाएगा तो आप धोखा भी खा सकता है. आणि जगाच्या नानाच्या पाठीमागे गेले तर तुम्ही फसले जाऊ शकता. है ना. आपको मालूम है कि आज ये सब बात बाइबल में लिखा हुआ बात है. मेरा कोई अपना पॉकेट से डालने वाली बात नहीं. आणि हे सर्व बायबल मध्ये लिहिलेल्या गोष्टी आहे, माझ्या मनाच्या गोष्टी नाहीये. है ना. ये दुनिया के ज्ञान के पीछे जाएगा तो क्या धोखा होगा करके मैं अगले एक विषय आने वाला है, इसलिए मैं उसके ऊपर डालूंगा. आणि जगाच्या नानाच्या पाठीमागे गेल्यानंतर आपण कशा प्रकारे फसल्या जाऊ हे येणारा एक विषय मी तुम्हाला सांगणार आहे. क्योंकि मानव यिर्मयाह की किताब में 9 अध्याय का 23-24 वचन में खास करके उड़ाकर प्रभु के लोगों के लिए एक शक्ति चेतावनी वहां पर है. आणि यिर्मयाह संदेशाचं पुस्तक त्याचा 9 अध्याय त्याच्या 23 आणि 24 वचनामध्ये प्रभूच्या लोकांकरता विशेष अशी एक चेतावणी आहे. वहां पर क्या बोला. त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. योग कहता है
बुद्धिमान अपनी बुद्धि पर घमंड न करे। हाँ देखिए मतलब बुद्धिमान वहां पर जो ज्ञानी, हाँ ज्ञानी अपने ज्ञान पर घमंड ना करे, मतलब वहां पर विषय बड़ा आने वाला है, इसलिए मैं अभी उधर के लिए छोड़ देता हूँ। आणि ज्ञानवानाने आपल्या ज्ञानावर गर्व करू नये हा विषय आपण घेणार आहोत, म्हणून आता मी तो सविस्तर सांगत नाहीये। देखिए एक सच्चा स्वर्गीय ज्ञान पाया हुआ व्यक्ति को हम कैसे जान सकता है, आणि खरं स्वर्गीय ज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्तीला आपण कसं काय ओळखू शकतो? है ना। जो उनका चिन्ह माना याकूब उड़ाकर कहता है, याकूब का पत्री उसका 3 अध्याय का 13 से 17 तक का वचन पढ़ना। याकोबाचं पत्र त्याचा 3 अध्याय 13 ते 17 वचन। तुम्हें ज्ञानवान और समझदार कौन है? ठीक है, यहाँ पर एक बड़ा सवाल के साथ वहां पर याकूब बोलता है तुम में ज्ञानवान और समझदार कौन है, मतलब तुम्हारा में ज्ञानी कौन है। आणि या ठिकाणी याकोब एक प्रश्न विचारत आहे की तुमच्यामध्ये ज्ञानी कोण आहे ज्ञानी है क्या, आणि तुमच्याकडे ज्ञान आहे का? हमारे पास वो ज्ञान है क्या, तुमच्याकडे ते ज्ञान आहे का? इसका समझना जरूरी बात है, आणि हे समजणं गरजेचं आहे, है ना। ये मतलब स्वर्गीय ज्ञान प्राप्त होने के बाद में उसका खूबियां वहां पर अच्छा वर्णन किया है। आणि स्वर्गीय ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याचं वर्णन त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे। जो ऐसा हो वो अपने, ऐसा हो कि वो अपने कामों को हाँ। अच्छे चाल चलन से उस नम्रता सहित प्रकट करे। हाँ देखा देखा, एक ज्ञानी व्यक्ति कभी भी दुनिया का रीति में दुनिया का लोग जैसा कार्य नहीं करेगा। आणि एक ज्ञानवान व्यक्ती कधीही जगाच्या रीतीप्रमाणे जगाच्या लोकांप्रमाणे काम करणार नाही, वो एकदम नम्रता के साथ सारे काम करेगा आणि एकदम नम्रपणासह तो सगळं काम करेल। ये स्वर्गीय ज्ञान का एक बहुत बड़ा चिन्ह है, आणि हे स्वर्ग ज्ञानाचं खूप मोठं चिन्ह आहे। आज भी है ना आत्मीय जीवन में मतलब बहुत लोग कुछ भी ना जानते हुए मैं सब जानता हूँ घमंड करके सीधा खड़ा होता है। आणि आजही आत्मिक जीवनामध्ये काही न जाणता मला खूप काही कळतं, मला खूप काही माहिती आहे असं म्हणून एकदम ताठ उभे राहता। एक बार भी बाइबल नहीं पढ़ा, एकदा पण बायबल नाही वाचलं, मतलब प्रार्थना जीवन है ही नहीं, आणि त्यांचं प्रार्थना जीवन नाहीच आहे, संगति भी नहीं। आणि संगती सुद्धा नाही, मैं आपको बोलता हूँ, फिर भी वो घमंड करता है मैं बहुत आत्मिक है। आणि तरी सुद्धा ते गर्व करता मी खूप आत्मिक आहे। कौन सा आत्मा में हो, आणि ते कुठल्या आत्म्यामध्ये आहे? चाहे तो आपके साथ झगड़ने के लिए तैयार हो जाए, आणि कदाचित जर शक्य झालं तुमच्याशी भांडण करायला तयार राहतील, बहुत सावधान रहना। खूप सावध राहा। हम कहाँ पर है, आपण कुठे आहो? हम प्रभु के राज्य में। आपण प्रभूच्या राज्यामध्ये आहो, प्रभु के राज्य में झगड़ा है क्या, आणि प्रभूच्या राज्यामध्ये भांडण आहे का? प्रभु के राज्य में झगड़ा नहीं है। आणि प्रभूच्या राज्यामध्ये भांडण नाही प्रियांनो। आप मंडली में या घर में या ऑफिस में झगड़ा करने वाला स्वभाव है तो आपके पास प्रभु मतलब प्रभु का ज्ञान बिल्कुल नहीं। आणि तुम्ही आपल्या घरामध्ये आपल्या ऑफिसमध्ये किंवा आपण ज्या वातावरणामध्ये राहतो त्या ठिकाणी भांडण करण्याची जर सवय आहे याचा अर्थ प्रभूचं ज्ञान तुमच्याकडे नाहीये। आप जहां पर भी है ये ज्ञान प्रकट करके जीना है, आणि तुम्ही जिथे कुठे राहता त्या ठिकाणी प्रभूचं ज्ञान प्रकट करत जीवन जगायचंय। स्वर्गीय ज्ञान आपका जीवन को बदलता है, आणि स्वर्गीय ज्ञान जे आहे ते तुमचं जीवन बदलतं। तो एक सच्चा स्वर्गीय ज्ञान पाया हुआ व्यक्ति का हर एक बातों में ये नम्रता रहेगा। आणि स्वर्गीय ज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नम्रपणा राहील। आज कपट भक्त लोग ज्यादा है, आज कपट भक्त जास्त आहे। आपको कई बार बताया जो खेती में जो अच्छा दाना रहता है वो झुका रहता है, जो भूसा रहता है ना वो एकदम सीधा रहता है। आणि शेतामध्ये जे पीक राहतं ज्याच्यामध्ये एक चांगले दाणे राहतात गव्हाचे ते पीक झुकलेलं राहतं, आणि ज्याच्यामध्ये पोकळ असतं की ज्याच्यामध्ये गहू नाहीये ते ताट राहतं। वो सिर्फ धान के ऊपर नहीं, मतलब पेड़ में एप्पल हो आम हो वो सब जिसमें डाली में मतलब फल है वो झुका रहता है। आणि नुसतं ते शेतामध्ये असलेलं पीकच नाहीये तर जे काय झाड आहे त्या झाडाच्या फांद्यावर जिथे कुठे फळ राहतात ती फांदी झुकलेली राहते। हमें हर एक चाल चलन में हमें नम्रता चाहिए, आणि प्रत्येक वागणुकीमध्ये आपल्याला नम्रपणा असायला पाहिजे। स्वर्गीय ज्ञान हमें नम्र बनाता है, आणि स्वर्ग ज्ञान आपल्याला नम्र बनवते। ये खुद को बनाने वाला बात नहीं, आणि हे स्वतःला काही आपण स्वतःहून बनवणारी गोष्ट नाहीये, उसमें वो गुण आ जाता है। आणि त्याच्यामध्ये तो गुण येतो। हमें नम्र अपने को नम्रता सके वो वचन वापस पढ़ना। ऐसे हो जो अपने कामों से, हाँ, जो ऐसा हो वह ऐसा हो कि हाँ जो ऐसा हो हाँ। वह अपने कामों को हम अपने कामों को अच्छे चाल चलन से अच्छा चाल चलन से उस नम्रता सहित प्रकट करे हाँ। जो ज्ञान से उत्पन्न होती है। हाँ, अभी आपको मालूम है ज्ञान बोलेगा तो कौन है, प्रभु यीशु मसीह।
आणि ज्ञान म्हटलं म्हणजे कोण आहे तर प्रभू येशू ख्रिस्त. मतलब यीशु मसीह मुझ में जी रहा है, वो बात प्रकट करके वो जिएगा. आणि प्रभू येशू ख्रिस्त माझ्यामध्ये जगत आहे या गोष्टीला प्रगट किंवा प्रदर्शित करत तो जीवन जगेल. सच्चा ज्ञान यीशु मसीह है. आणि खरं ज्ञान प्रभू येशू ख्रिस्त आहे. क्योंकि पहला कुरिन्दी पहला अध्याय का 24 वचन, पहिले करंदीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 24 वचन. उनके निकट मसीह परमेश्वर का सामर्थ्य और परमेश्वर का ज्ञान है. हाँ, परमेश्वर का ज्ञान. आणि परमेश्वराचं ज्ञान. देखो ये दुनिया का ये ज्ञान, ये सर्टिफिकेट सब स्वर्ग में नहीं जाएगा. आणि जगाचं जे ज्ञान किंवा प्रमाणपत्र आहे ते स्वर्गामध्ये नाही जाणार. जाएगा. जाईल का? लेकिन बहुत लोगों का जीवन को देख करके ऐसा लगता है कि ये पूरा सर्टिफिकेट लेकर के उधर जाएगा. आणि पुष्कळ लोकांचं जीवन बघितल्यानंतर असं वाटतं की ते सगळे प्रमाणपत्र प्रशस्ती पत्र घेऊन स्वर्गामध्ये जातील. नहीं प्रिय, उसका उधर कोई हमारा दाम है ही नहीं. आणि प्रियांनो, स्वर्गामध्ये या सगळ्या गोष्टीचं काही मोलच नाहीये. आपने कितना क्लास पढ़ा, कितना तीर मारा, दुनिया का कोई बात वहां पर है नहीं. आणि जगामध्ये तुम्ही किती पीएचडी घेतली, किती डॉक्टरेट घेतली, स्वर्गामध्ये या गोष्टीला काही महत्व नाही. इसका मतलब आप पढ़ाई मत करो ऐसा नहीं. याचा अर्थ तुम्ही शिक्षण घेऊ नका असं नाही. आप पढ़ाई किया वो भी प्रभु की तरफ से एक दान है. वो पढ़ाई किया, वो पढ़ाई का भी प्रभु को हिसाब देना है. आणि तुम्ही जे काही शिक्षण घेतलं ते सुद्धा प्रभूकडून दान आहे. आणि जे शिक्षण तुम्ही घेतलं त्याचाही तुम्हाला एक दिवस हिशोब द्यायचा आहे. आपको पढ़ने के लिए भी बुद्धि कौन दिया? आणि अभ्यास करण्याकरता सुद्धा बुद्धी कुणी दिली? प्रभु ने दिया. प्रभूने दिली. आपको पढ़ करके अच्छा नौकरी कौन दिया? आणि चांगलं शिक्षण घेऊन चांगल्या प्रकारची नोकरी तुम्हाला कोणी दिली? प्रभूने दिली. सब प्रभु ने दिया ना. सगळं काही प्रभूने दिलं ना. तो उसका भी प्रभु को लेखा देना पड़ेगा. आणि त्याचा सुद्धा प्रभूला आपल्याला हिशोब द्यायचा आहे. Praise the Lord. Praise the Lord. अगर आपको ग्रीक भाषा आता है, तुम्हाला जर ग्रीक भाषा येते आपको इब्राही भाषा आता है, आणि तुम्हाला हिब्रू भाषा येते, तो आपका जिम्मेवारी क्या है? तुमची जबाबदारी काय आहे? इब्राही भाषा में लिखा हुआ पुराना नियम पूरा पढ़ करके लोगों को सिखाना. आणि हिब्री भाषेमध्ये लिहिलेला जुना करार जो आहे तो संपूर्णरित्या वाचून लोकांना शिकवणं. क्योंकि हमारे परिभाषा में थोड़ा कुछ गलती आया है, वो गलती को भी करेक्ट करना. आणि भाषांतरामध्ये काही चुका झालेल्या आहेत त्या चुका सुद्धा तुम्ही दुरुस्त करणं. आपको ग्रीक आता है, आणि जर तुम्हाला ग्रीक येते, ग्रीक भाषा में लिया हुआ नया नियम को आप पढ़ करके उसमें कुछ ट्रांसलेशन में गलती आया तो वो भी समझाने का. आणि ग्रीक भाषेमध्ये लिहिलेला जो नवीन करार आहे तो संपूर्णरित्या वाचून त्याच्या भाषांतरामध्ये असलेली जी काही चुकी आहे ती दुरुस्त करून तुम्ही मंडळीला शिकवणं, समजून सांगणं. प्रभु ने जो दिया, प्रभूने जे काही दिलं वो प्रभु की महिमा के लिए इस्तेमाल करना. आणि ते प्रभूच्या गौरवाकरता उपयोगात आणायचंय. अभी एक सच्चा ज्ञानी, वो ज्ञानी का हर एक चाल चलन में वो ज्ञान प्रकट करके चलेगा. तो वहां पर थोड़ा रुक करके यानी कि एक गुण में वहां पर बताऊंगा. नीति वचन 11:31 आणि नीती सूत्र 11 अध्याय त्याचं 30 वचन की जो ज्ञानी आहे त्याचा एक गुण या ठिकाणी लिहिलेला आहे. ज्ञानी का प्रतिफल जीवन का वृक्ष होता है और बुद्धिमान मनुष्य लोगों के मन को मोह लेता है. हाँ, ये एक बात है. आणि ही एक गोष्ट आहे. मतलब सच्चा ज्ञानी आत्माओं को जीतेगा. आणि जो खरा ज्ञानवान आहे तो आत्मे जिंकेल. हाँ, प्रभु में आया और जो आपके पास यीशु मसीह जो ज्ञान है तो आप जरूर आत्मा जीतेगा. आणि जर तुम्ही प्रभूमध्ये आले आणि प्रभूचं ज्ञान तुमच्यामध्ये आहे तर निश्चित तुम्ही आत्मे जिंकाल. वो यीशु मसीह ज्ञान होकर के आज हमारे अंदर है क्या? आज प्रभू येशू ख्रिस्त ज्ञान होणं आपल्यामध्ये आहे का? है ना. मतलब यीशु मसीह में सारे ज्ञान छिपा हुआ है. आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्व ज्ञान दडलेलं आहे. वो यीशु मसीह आज हमारा ज्ञान बनकर हमारे अंदर आ गया. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त ज्ञान होणं आपल्यामध्ये आला. आपको मालूम है ये दुनिया का कितनों भी बड़े बड़े डिग्री लिया वो लोग मरने के बाद कहाँ जाएगा बोल सकता है? आणि या जगामध्ये मोठ्या मोठे पदवी घेतलेले लोक मेल्यानंतर कुठे जाईल हे सांगू शकतील का? सारे डॉक्टर लोग मिलकर के बात करेगा तो भी मरने के बाद कहाँ जाएगा? विश्वासी उसमें है तो बोलेगा, लेकिन मैं विश्वासी की बात नहीं बोल रहा हूँ. दुनिया की रीति क्या बुद्धिमान लोग, ज्ञानी लोग मिलकर के संभाषण करेगा, मरने के बाद कहाँ जाएगा बोल सकता है? आणि जगाच्या रीतीने जे मोठे मोठे ज्ञानवान शास्त्रज्ञ किंवा मोठे लोक आहेत ते एकत्र आल्यानंतर त्या सगळ्यांनी जरी संगणमत करून एका प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न केला की मनुष्य मेल्यानंतर कुठे जाईल तर त्याचं उत्तर ते देऊ शकत नाही. अभी अपना मतलब राष्ट्रपिता कार्यालय महात्मा गांधी आणि आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी उसने उसका एक किताब है, बायोग्राफी की एक किताब है, सत्य का कूच.
आणि त्यांचं स्वतःने लिहिलेलं एक पुस्तक आहे ते म्हणजे सत्याचा शोध. और उसमें लिखा है कि मैं सत्य का खोज किया लेकिन मुझे मिला नहीं. आणि त्यांनी असं म्हटलं सत्याचा मी शोध केला पण मला सत्य भेटलं नाही. इतना दुख की बात है आणि किती दुःखाची गोष्ट आहे. क्योंकि वो हमेशा नया नियम उसके हाथ में रहता था आणि नवीन करार नेहमी त्यांच्या हातामध्ये राहायचा. और पराड़ी उपदेश पढ़ करके मतलब वो उसकी जैसा एक उपदेश नहीं करके गवाही दिया. आणि डोंगरावरचं प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रवचन जे आहे ते वाचल्यानंतर त्यांनी अशा प्रकारे साक्ष दिली की हा जो उपदेश आहे याच्या सारखा दुसरा उपदेश जगामध्ये नाही. ये तो ऐसा बात हो गया आणि हे तर असं झालं कि पिलातुस ने पूछा सत्य क्या है. आणि पिलाताने विचारलं सत्य काय आहे? सत्य देहगुरु भी होकर सामने खड़ा है. आणि सत्य देहरूपी होऊन तुमच्या समोर उभा आहे. फिर भी वो बोलता है कि सत्य क्या है. आणि तरी सुद्धा तो विचारतो सत्य काय आहे. ऐसा बात हो गया. असं झालं. वाह वाह वाह. प्रियो हम लोग मानव महात्मा गांधी से या पिलातों से बुद्धिमान था इसलिए हमें मसीह मिल गया. आणि महात्मा गांधी किंवा पिलात यांच्यापेक्षा आपण खूप ज्ञानवान होतो म्हणून आपल्याला ख्रिस्त भेटला का? नाही. प्रभु का कृपा है. आणि प्रेरणा ही फक्त आणि फक्त देवाची दया देवाची कृपा आहे. है ना. जिसको भी यीशु मसीह मिला है आणि ज्याला कोणाला प्रभू येशू ख्रिस्त भेटलेला आहे ये तो अनुग्रह है. आणि इथं फक्त देवाची कृपा आहे. Praise the Lord. Praise the Lord. है ना. देखो अभी हमारा साधु सुंदर सिंह को सिख धर्म के लोगों ने पूछा कि तुमने इतना अच्छा सिख धर्म छोड़ करके तुम ख्रिस्ती धर्म में क्यों गया. आणि साधू सुंदर सिंगला शीख प्रांतीय लोकांनी विचारलं की एवढा चांगला शीख धर्म आहे तो सोडून तू ख्रिस्ती का झाला. तो उन्होंने एक ही उत्तर दिया. आणि त्यांनी एकच उत्तर दिलं उसमें मसीह नहीं. आणि त्यांच्यामध्ये ख्रिस्त नाहीये. अरे फिर इधर से दूसरा धर्म में क्यों नहीं गया. आणि मग शीख धर्मापासून दुसऱ्या धर्मामध्ये का नाही गेला. एक ही उत्तर दिया. आणि त्याने एकच उत्तर दिलं. उसमें मसीह नहीं. आणि त्याच्यामध्ये ख्रिस्त नाहीये. जो भी पूछा उसका एक ही उत्तर. आणि जे काय प्रश्न विचारल त्याचा फक्त एकच उत्तर. उधर यीशु मसीह. आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त नाहीये. भैया यीशु मसीह नहीं है तो फिर सब सड़ा हुआ है. सब नष्ट होने वाला है. सब मृत्यू के गुलाम है. आणि प्रेरणा ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त नाहीये किंवा ज्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त नाहीये ते सगळं नष्ट होणार आहे. ते सगळं सडलेलं आहे. ते सगळं कुजलेलं आहे. क्योंकि यीशु मसीह ही जीवन है. कारण प्रभू येशू ख्रिस्त जीवन आहे. यीशु मसीह के बाहर जीवन है ही नहीं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाहेर जीवन नाहीच आहे. यीशु मसीह एकमात्र सत्य है. आणि प्रभू येशू ख्रिस्त एकमात्र सत्य आहे. यीशु मसीह ने बोला सच्चाई में हूँ. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की सत्य मी आहे. और सच्चाई में पहुंचने वाला मार्ग भी मैं हूँ. आणि सत्याकडे जाणारा मार्ग सुद्धा मीच आहे. और क्या चाहिए. आमेन. यीशु मसीह को छोड़ करके आप सच्चाई ढूंढेगा तो आपको अभी तक मार्ग नहीं मिला. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून जर तुम्ही सत्य जर शोधत आहात तर अजूनपर्यंत तुम्हाला मार्गच नाही भेटला. कितना अनोखा बात है. आणि किती अद्भुत गोष्ट आहे. तो अभी जो स्वर्गीय का ज्ञान जब हमारे अंदर आएगा आणि स्वर्गाचं ज्ञान ज्या वेळेला आपल्यामध्ये येईल है ना वो व्यक्ति फालतू लोगों के साथ तर्क वितर्क करने के लिए नहीं जाएगा. आणि लोकांसोबत वादविवाद घालायला तो जाणार नाही. क्योंकि जरूरत नहीं है ना. कारण गरज नाहीये. है ना. सच्चाई एक ही है. आणि सत्य एकच आहे. वो प्रभु यीशु मसीह आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. और इसके बाहर सच्चाई है ही नहीं. आणि याच्या बाहेर सत्य नाहीये. हमारे चारों तरफ जो भी बात होता है भक्ति का काम वो सब डेविल वर्शिप है. शैतानिक पूजा है. आणि आपल्या बाहेर जे काय होत आहे ते सर्व काही सैतानाची आराधना आहे. अब ये बोलेगा तो उनको उन लोग मानेगा क्या. आणि गोष्ट जर त्यांना सांगितली तर ते मान्य करतील का. वो नहीं मानेगा. ते नाही करणार. वो लोग नहीं मानेगा बोल के हमको उनके साथ कोई झगड़ा है क्या. आणि ते जर ऐकत नाहीये मान्य करत नाही तर मग आपल्याला काय त्याच्यासोबत भांडण आहे का. नाही प्रेरणा. क्योंकि एक बात जानना कारण एक गोष्ट जाणा कोई भी व्यक्ति मानव स्वयं यीशु मसीह के पास नहीं आ सकता. आणि कुठलाही मनुष्य स्वतःहून प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ येऊ शकत नाही. अभी महात्मा गांधी कोई मतलब बुद्धिहीन मनुष्य था क्या. आणि महात्मा गांधी काही ज्यांना बुद्धीने असे एक मनुष्य होते का. बहुत बुद्धिमान मनुष्य. आणि ते खूप ज्ञानवान होते. लेकिन उसका बुद्धि से वो यीशु मसीह को नहीं प्राप्त कर. आणि ते त्यांच्या ज्ञानाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताला प्राप्त नाही करू शकले. पिता प्रकट करते बिना किसी को भी यीशु मसीह का ज्ञान नहीं मिले. आणि जोपर्यंत पिता प्रकट करत नाही तोपर्यंत कुठल्याही मनुष्याला प्रभू येशू ख्रिस्त प्राप्त होऊ शकत नाही. प्रेषित पौलुस बड़ा बुद्धिमान था. आणि प्रेषित पौल खूप ज्ञानवान होता. बहुत ज्ञानी था. आणि खूप ज्ञानवान होता. उस समय का बड़ा बुद्धिमान बड़ा अध्यापक गमालियल के पादस्थान में बैठ करके शिक्षण पाया. आणि त्यावेळेचा खूप मोठा नामवंत आणि खूप ज्ञानी गमालियल होता. त्याच्या पादस्थानी बसून त्याने शिक्षण घेतलेलं होतं. लेकिन यीशु मसीह को नहीं पाया. आणि त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला नाही प्राप्त केलं. देखा है ना. पौलुस क्या गवाही देता. आणि प्रेषित पौल काय साक्ष देतो. गलातियों पहला अध्याय का 15-16 वचन. गलातीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय 15-16 वचन. परंतु परमेश्वर
परमेश्वर की, हाँ। जिसने मेरी माता के गर्भ से मुझे ठहराया हाँ। और अपने अनुग्रह से बुला लिया, जब इच्छा हुई कि मुझ में अपने पुत्र को प्रकट करे। देखा, पिता को इच्छा हुआ मुझ में अपने पुत्र को प्रकट करे। पुत्र को प्रकट किया बिना, पिता प्रकट करते बिना, प्रियो ये दुनिया में कितनों भी बुद्धिमान है वो यीशु मसीह के पास नहीं आ सकता। आणि जगामध्ये कितीही मोठा ज्ञानवान असू द्या, जोपर्यंत पिता परमेश्वर पुत्राला त्याच्या ठाई प्रकट करून देत नाही तोपर्यंत तो पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ येऊ शकत नाही। मैं एक बात आपको बहुत नम्रता से बताना चाहता हूँ। आणि एक गोष्ट खूप नम्रपणाने मी तुम्हाला सांगू यदि इच्छितो, आपका उद्धार हुआ है, तुमचं तारण झालेलं आहे तर आपको मिला हुआ ये उद्धार कितना श्रेष्ठ है थोड़ा जानना। तुम्हाला मिळालेलं तारण किती मोठं किती श्रेष्ठ आहे हे जरा जाणून घ्या। क्योंकि हमारा कोई खूबी नहीं, कारण आपलं काही वैशिष्ट्य नाही हमारा कोई योग्यता नहीं आणि आपलं काही योग्यता नाही है। हम लोग मतलब परमेश्वर का इतना वैरी दुश्मन है, हम बलहीन पात्र, ऐसा बहुत बिगड़ा हुआ अनुभव में भी पिता ने हमें पुत्र के पास लाया। आणि आपण परमेश्वराचे वैरी असताना सुद्धा पिता परमेश्वराने आपल्याला पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणलं। है ना, जैसा हमारा यूहन्ना का सुसमाचार 6 अध्याय का 44 वचन में यीशु मसीह बोलता है, योहान 6 अध्याय 44 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे म्हणतात, कोई मेरे पास नहीं आ सकता हाँ। जब तक पिता जिसने मुझे भेजा है हाँ। उसे खींच न ले। देखा क्या बात है प्रिय। हम लोग जो भी यीशु मसीह के पास आता है, ये हम अपनी मानव बुद्धि से, अपनी चुनौती से नहीं आता प्रिय। आपण जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ येतो ते आपण आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने, स्वतःच्या ज्ञानाने किंवा आपण स्वतः काही निवड केली म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ नाही जाऊ शकत। पिता हमें खींच लेता है। आणि पिता जो आहे तो आपल्याला आकर्षून घेतो। उसका 65 वचन में क्या लिखा? आणि 6 अध्याय योहान 6 अध्याय त्याच्या 65 वचनामध्ये काय लिहिलंय? और उसने कहा, इसलिए मैंने तुमसे कहा था हाँ। कि जब तक किसी को पिता की ओर से यह वरदान न दिया जाए। देखा, एक वरदान है प्रिय। आणि आपण पुत्राकडे आकर्षित जाणं हे एक वरदान आहे। हाँ, पिता ने तुझ पर ये वरदान दिया आणि पित्याने तुला हे वरदान दिलं। ओ बहुत बड़ी बात है, आणि खूप मोठी गोष्ट आहे है ना। पिता आकर्षित करते बिना, आणि पित्याने आकर्षित वाचून ये वरदान एक व्यक्ति को देते बिना, आणि पित्याने एक वरदान, हे जे वरदान एका व्यक्तीला दिल्या वाचून प्रभु यीशु मसीह के पास नहीं आ सकता आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ नाही येऊ और शकत प्रभु को ग्रहण नहीं कर सकता। आणि प्रभूचा स्वीकार नाही करू शकत। हम लोग कितने धन्य लोग हैं। आपण किती धन्य लोक आहोत। ओ, इसलिए यीशु मसीह ने वो महायाजकपन की प्रार्थना में भी यूहन्ना 17:6 में बोला, जो पिता जो तेरे थे तूने उनको मुझे दिया। आणि म्हणूनच महायाजकपणाची प्रार्थना करत असताना योहान 17 अध्याय 6 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने अशा प्रकारे पित्याकडे प्रार्थना केली की हे बाप्पा, जे तुझे होते त्यांना तू मला दिलं। है, देखो कितनी बड़ी बात है। आणि बघा किती मोठी गोष्ट आहे। ये जो प्रभु का दिया हुआ लोग क्या करेगा, वहां पर एक शब्द उसने क्लियर किया है। हाँ, आणि जे प्रभूने दिलेले लोक आहेत ते लोक काय करतील त्या ठिकाणी एक स्पष्ट असं वचन आहे। और उन्होंने तेरे वचन को मान लिया। हाँ, ये बात है, ये बात है। पिता ने अगर पुत्र को दिया है तो जरूर वो लोग वचन मानेगा, वचन ग्रहण करेगा, फिर वचन के अनुसार चलेगा। आणि मग ज्या लोकांनी पित्याने पुत्राला दिलेलं आहे त्या लोकांचं एक वैशिष्ट्य राहणार आहे की ते वचनाचं पालन करतील आणि वचनाच्या अनुसार चालतील वो प्रभु के पीछे चलेगा प्रभु। आणि ते प्रभूच्या पाठीमागे चालतील। वही बात यूहन्ना 10:27 में भी प्रभु ने कहा ना, आणि योहान 10 अध्याय 27 वचनामध्ये सुद्धा प्रभूने तीच गोष्ट सांगितली। जो मेरी बेड़े है आणि जी माझी मेंढरं आहे वो मेरी वाणी सुनेगा, आणि ते माझी वाणी ऐकतील मेरे पीछे बोलेगा। आणि ते माझ्या पाठीमागे येतील। कितनी बड़ी बात है। आणि किती मोठी गोष्ट आहे। आज हमको प्रभु की वाणी सुनाई दे रही क्या? आज आपल्याला प्रभूची वाणी ऐकायला येते का? बहुत बड़ी बात है। खूप मोठी गोष्ट आहे। और आपको मालूम है, प्रभु के पीछे चलने वालों को प्रभु के जैसा होना पड़ता है। आणि जे प्रभूला अनुसरता त्यांना प्रभू प्रमाणे व्हावं लागतं। Praise the Lord. तो प्रभु कैसा है? आणि प्रभू कसा आहे? प्रभु नम्र है, आणि प्रभू नम्र आहे, दीन है। तो दीन आहे। तो हमें भी क्या होना पड़ता? आणि आपल्यालाही काय व्हावं लागतं? उतना नम्र और दीन बनना आणि पड़ता। तेवढं नम्र आणि दीन व्हावं लागतं। इसलिए प्रभु का वचन कहता है कि ये वचन हमें नम्र और दीन बनाता है। आणि म्हणूनच प्रभूचं वचन आपल्याला सांगतं की देवाचं हे जे वचन आहे ते आपल्याला नम्र आणि दीन बनवतं। अभी वापस आइए याकूब में। आणि पुन्हा याकोब त्याचा 3रा अध्यायामध्ये या। हाँ, तुम में से हाँ, और हाँ, और यदि तुम अपने अपने मन में कड़वी डाह और विरोध रखते हो, हाँ, हाँ, देखा देखा देखा, जो प्रभु का लोग कहते हुए प्रभु की आराधना में आने के टाइम पर हमारा मन में, देखो ये हमारे बहुत खास बात है, बाहर से सबके पास अरे ओ प्रेज लॉर्ड, दूर से
लेकिन मन में कड़वी डाल। देखा प्रियो, वो लोगों के पास स्वर्गीय ज्ञान बिल्कुल नहीं। आणि मग आपल्याला डोळ्यासमोर भेटल्यानंतर आपण खूप आनंदाने चेहरा आसरा करत प्रेज लॉर्ड करतो, पण त्या संबंधाने आपल्या मनामध्ये कटुपणा आणि जर हेवा आहे तर वो ध्यान से सुनना, खूप लक्ष देऊन ऐका, ध्यान से सुनना, लक्ष देऊन ऐका प्रभु के वचन पर थोड़ा ध्यान दें। आणि प्रभूच्या वचनाकडे सगळ्यांनी लक्ष द्या। आपके पास प्रभु भेजने वाला वचन को शैतान चोरी करके ले ना जाए। आणि प्रभू तुमच्याकडे जे वचन आता पाठवत आहे ते सैतानाने चोरी करून नेऊ नये। प्रभु का लोग प्यार से बांधा हुआ है, आणि प्रभूचे लोक जे आहेत ते प्रेमाने बांधलेले आहे उनको एक दूसरे को मिलने का बहुत तड़प रहता है। आणि एकमेकाला भेटायची त्यांची खूप उत्कंठा राहते। लेकिन कई बार पुष्कळ वेळा संगति में आने वाला सब लोग नए जन्म पाए हुए लोग नहीं प्रिय। आणि संगतीमध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती जो आहे तो नवा जन्म प्राप्त झालेला नाहीये। सभी लोगों में वो प्रभु का प्रेम नहीं, आणि सगळ्यांमध्ये प्रभूचं प्रेम नाही। प्रभु का प्रेम प्रभु के आत्मा पाए हुए लोगों में, आणि प्रभूचं प्रेम प्रभूचा आत्मा प्राप्त झालेल्या लोकांमध्ये आहे। वो ध्यान देना, लक्ष द्या, वो ध्यान से सुनना। खूप लक्ष देऊन ऐका। देखो रोमियो का पत्र 5 अध्याय का 5 वचन, रोम त्याचा 5 अध्याय त्याचं 5 वचन। और आशा से लज्जा नहीं होती, हाँ। क्योंकि पवित्र आत्मा जो हमें दिया गया है, हाँ। उसके द्वारा हाँ। परमेश्वर का प्रेम हमारे मन में डाला गया है। देखिए अभी मन में दाग और क्या बोलते हैं, कड़वी डाल। कड़वी कड़वाहट और दाग कैसे रहेगा, आणि आपल्या मनामध्ये कटुपणा आणि हेवा एखाद्या व्यक्ती संबंधाने कस काय राहणार, विरोध कैसे रहेगा। आणि विरोध कस काय राहणार। यहाँ पर प्रेम रहता है, वहां पर ये बात नहीं। आणि ज्या ठिकाणी प्रेम राहतं त्या ठिकाणी कटुपणा आणि हेवा राहणार नाही। प्रभु ने अपनी आत्मा हमें दे करके हमारे मन में प्रभु का प्रेम डाला हुआ है। आणि देवाने त्याचा आत्मा आपल्या आत्म्यामध्ये देऊन देवाचं प्रेम आपल्यामध्ये टाकलेलं आहे। देखो अभी एक एक बात हम लोग, देखो एक पेड़ को कैसे समझेगा हम, आणि एक झाड कसं आहे हे आपण कसं समजणार, कैसे समझता त्याच्या फळाच्या द्वारे है ना। जब एक व्यक्ति जब मानव प्रभु में है तो उसको हमेशा एक दूसरे को मिलने का बहुत मानव भूख प्यास रहता है। आणि एक व्यक्ती ज्या वेळेला प्रभूमध्ये राहतो त्या वेळेला दुसरा व्यक्ती जो प्रभूमध्ये त्याला भेटण्याकरता त्याच्या मनामध्ये खूप उत्कंठा राहते। हमने देखा आपण पाहिलं कई लोग शायद लोग बहुत बिजी हो सकता है, आणि कदाचित लोक खूप व्यस्त राहतील तो भी इधर आया परंतु किसी को भी ना मिलते हुए चुपचाप निकल जाता। आणि तरी सुद्धा इथं आले आणि कोणाला न भेटता गपचिप निघून जातात। उनके अंदर जरूर कुछ नफरत, कड़वाहट और क्या क्या है वो अगड़म बगड़म सब होगा। आणि निश्चितच त्यांच्या मनामध्ये कटुपणा किंवा द्वेष खूप काही असेल किसी को मिलना नहीं चाहता। आणि त्यांना कोणाला भेटण्याची इच्छा राहत नाही। आपको मालूम है वो भी एक ज्ञान है, आणि तुम्हाला माहिती का ते सुद्धा एक ज्ञान आहे वहां पर लिखा है। आणि त्या ठिकाणी ते लिहिलेलं आहे। तो सत्य के विरोध में घमंड न करना। हाँ देखो सत्य के विरोध में घमंड नहीं करना प्रियो। देखो आप बहुत अपने आप को भक्त बताता है परंतु आप इसकी प्रभु का वचन को थोड़ा ठीक से समझो, आप इसके विरोध में मत बोलो, प्रभु के वचन को सही रीति में समझो, सत्य के विरुद्ध में घमंड नहीं करना। आणि मग जर तुमच्या मनामध्ये कटुपणा आणि हेवा राहतो तर सत्याच्या विषयाने तुम्ही गर्व करू नका। और न तो झूठ बोलना। हाँ झूठ बिल्कुल नहीं बोलने का। आणि खोटं अजिबात नाही बोलायचं। यह ज्ञान बोलता है क्या, झूठ बोलता है क्या, खोटं बोलता का, कुछ नहीं झूठ बोलता है। आणि कितीतरी लोक कितीतरी खोटं बोलता। आप झूठ बोलने से पहले शैतान को दिल देना पड़ता है। आणि तुम्ही ज्या वेळेला खोटं बोलता त्याच्या अगोदर तुम्ही आपलं मन सैतानाला द्यावं लागतं, क्योंकि यीशु मसीह कभी झूठ नहीं बोलता, कारण प्रभू येशू ख्रिस्त कधी खोटं बोलत नाही, बोल ही नहीं सकता, तो बोलूच शकत नाही, हो भी नहीं सकता। आणि ते शक्यच नाही। परंतु शैतान के बारे में क्या बोला, आणि सैताना संबंधाने काय म्हटलंय, यूहन्ना 8 अध्याय का 44 वचन। योहान 8 अध्याय 44 वचन। तुम अपने पिता शैतान से हो हाँ। और अपने पिता की लालसा को पूरा करना चाहते हो। हाँ। वह आरंभ से ही हत्यारा है हाँ। और सत्य पर स्थिर न रहा, हाँ। क्योंकि सत्य उसमें है ही नहीं। हाँ। जब वह झूठ बोलता है जब वो झूठ बोलता है वह अपने स्वभाव से बोलता है, हाँ। क्योंकि वह झूठा है, हाँ। वह झूठ का पिता है। वाह वाह, देखा आपने पढ़ा ये वचन। हे वचन तुम्ही वाचलं का। जो व्यक्ति झूठ बोलता है आणि जो व्यक्ती खोटं बोलतो वो किसका बेटा है, आणि तो कोणाचा मुलगा आहे, शैतान का। तो सैतानाचा मुलगा आहे। तो झूठों का बाप कौन है, आणि कारण खोटं बोलता त्यांचा पिता कोण आहे, कौन है, कोण आहे, शैतान। सैतान। शैतान अपने ओठों में वो नाम लेना अच्छा नहीं लगता, शैतान। आणि आपल्या ओठांच्या द्वारे सैतान हे नाव घेऊन चांगलं नाही वाटत। लेकिन झूठ बोलने वालों का पिता कौन है, आणि जे खोटं बोलतात त्याचा पिता कोण, बाप कोण आहे,
अरे वो शैतान झूठों का बाप है। आणि सैतान खोटं बोलणाऱ्यांचा बाप आहे। देखो अभी ऐसा लोग दूसरे के ऊपर दोष भी लगाते रहेगा। आणि मग असे लोक इतरांवर दोषही लावतील। दोष लगाने वाला कौन है? आणि दोष लावणारा कोण आहे? प्रभु के लोग दोष लगाते आणि हैं। प्रभूचे लोक दोष लावतात का? अरे अपनी भाई बहन में थोड़ा कुछ कमी रहेगा तो भी अपने को दोष लगाएगा क्या? आणि आपल्या भावा बहिणीमध्ये कुठल्या प्रकारचा दोष राहिला तरी सुद्धा प्रभूचे जे लोक आहे ते दुसऱ्यावर दोष लावतील का? अपन उसको प्यार से समझाएगा ना। आपण प्रेमाने त्यांना समजून सांगू ना। वो दोष को उठाकर नहीं बोलेगा। आणि ते दोष उचलून नाही सांगणार। लेकिन कई लोग ये सारे उल्टा काम करते हुए भी दूसरे के ऊपर दोष भी लगाते। आणि काही लोक अशा प्रकारे उलट सुलट काम करतील आणि दुसऱ्यावर दोष सुद्धा लावतील। वो हमको देख करके हंसता है। आणि तो आम्हाला पाहून हसतो। फिर हंसता नहीं तो फिर रोता है, रो रहा है क्या? आणि मग हसायचं नाही तर काय रडायचं का? प्रभु का लोग आप पे मसीह को देख रहे हैं पर जो आप पे शैतान है करके वो लोग नहीं समझा। आणि प्रभूचे लोक तुमच्याकडे पाहून तुमच्यामध्ये ख्रिस्ताला पाहत आहे म्हणून ते हसत आहे, पण तुम्हाला ते वाईट वाटतं कारण का की तुमच्यामध्ये सैतान आहे हे तुम्हाला नाही समजलं। इसलिए वो दोष लगाते रहते। आणि म्हणून ते दोष लावतात। कौन लगाता कोण लावतं? है ना? प्रकाशित वाक्य 12 अध्याय का 10 वचन में लिखा है। प्रगटीकरण 12 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये लिहिलंय। क्योंकि हमारे भाइयों पर दोष लगाने वाला कौन है? शैतान। शैतान। कौन है? कोण आहे तो? पढ़ लो उसको। जो रात दिन हमारे परमेश्वर के सामने हाँ। उन पर दोष लगाया करता था, हाँ। गिरा दिया गया। हाँ, किसके बारे में लिखा पढ़ा है? आणि हे सर्व कोणा संबंधाने म्हटलेलं आहे? शैतान के बारे में। सैताना संबंधाने। यो, हम लोग एक समय में उसके अंडर में था। आणि एके वेळेला आपण सैतानाच्या अधीन होतो। हम लोग अंधकार में था। आपण अंधकारामध्ये होतो। और अभी आता हाँ, अगर आपने उधार पाया है तो अभी वो उधर नहीं है। आणि आता जर तुमचं तारण झालेलं आहे तर तुम्ही आता अंधकारामध्ये नाही। है ना? मला पड़ोसियों का पत्र उसका 12 अध्याय का 13 वचन में लिखा है। कलसीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 13 वचनामध्ये लिहिलंय। उसने हमें अंधकार के वश से छुड़ाकर देखा, अंधकार का वश में से छुड़ाकर अपने प्रिय पुत्र के राज्य में प्रवेश कराया। हम लोग करेगा ऐसा नहीं, कराया। आणि त्यानेच आपल्याला अंधकाराच्या साम्राज्यामधून सोडून प्रकाशाच्या साम्राज्यामध्ये प्रवेश करून दिला। करेल असं नाही तर करून दिलेला आहे। हम उस अंधकार का या शैतान का एक साम्राज्य है, शैतान का एक राज्य है। आणि सैतानाचं सुद्धा एक राज्य आहे। हम उस राज्य में पड़े थे आणि आपण त्याच्या राज्यामध्ये होतो। और जो प्रभु का अधिग्रह से प्रभु ने वहां से हमें छुड़ाया आणि प्रभूच्या कृपेने आपल्याला त्या साम्राज्यामधून आपल्याला मुक्त केलं। उत्तर के राज्य में लाया। आणि पुत्राच्या राज्यामध्ये आणलं। कितने लोगों को विश्वास है कि मैं पुत्र के राज्य में है? आणि किती लोकांना विश्वास आहे की मी पुत्राच्या राज्यामध्ये आहे? हालेलुया। आमेन। आज मुझे लगता है कि संदेश शायद आपको कुछ अच्छा नहीं लग रहा है। मला असं वाटतं की आजचा जो संदेश आहे तुम्हाला काही चांगला नाही वाटत आहे। ऐसा है क्या? असं आहे का? प्रेज लॉर्ड। प्रेज लॉर्ड। यो, हम एकदम आखिरी के आखिरी वक्त में हैं। आणि आपण एकदम शेवटल्या त्या काळामध्ये आहोत। मैं एक बात आपको याद दिलाना चाहता हूँ। अभी जितना आप सोचता है ऐसे टाइम अभी अभी बैलेंस नहीं है। आणि मी तुम्हाला एक गोष्ट आठवण करून देतो, तुम्ही जेवढा विचार करता आता तेवढा वेळ नाही उरलेला है ना? जब पहला कुरिन्दी उसका 7 अध्याय का 29 से 31 तक, इसलिए प्रभु का लोगों के लिए एक शक्ति चेतावनी दिया है। पहिले करंदीकराचं पत्र त्याचा 7 अध्याय 29 ते 31 वचनामध्ये प्रभूच्या लोकांना करता अशा प्रकारे चेतावणी दिलेली आहे। भाइयों, हाँ। मैं यह कहता हूँ हाँ। कि समय कम किया गया है। आपको कितने लोग मालूम? आणि ही गोष्ट किती लोकांना ठाऊक आहे? पेपर है, न्यूज आया, रिपोर्ट आया। आणि हे मोठी बातमी आलेली आहे। क्या बोलता? काय म्हटलेलं आहे? समय कम किया मैं कम किया। वेळ कमी केलेला आहे। 2 घंटा पेपर के लिए पहले परमिशन था, आणि अगोदर 2 तास तुम्हाला पेपर लिहिण्याची परवानगी होती 1.5 कर दिया। आणि आता मग ती 1.5 केला। 2 है सोच करके शुरू किया था। आणि 2 तास पेपर लिहायला वेळ आहे असं म्हणून पेपर लिहायला सुरुवात केली होती। सबको समझ में आ रहा है? आणि सगळ्यांना लक्षात येत आहे का? समय कम किया गया आणि वेळ कमी केलेला आहे। क्योंकि अभी उक्रेन में मतलब मिसाइल बहुत डेंजर गिराए जा रहे हैं। आणि युक्रेन मध्ये खूप मोठे मोठे मिसाईल आता पाडले जात आहे। प्रेज लॉर्ड। प्रेज लॉर्ड। बोलता है कितना 1200 डिग्री सेल्सियस का मतलब 1200 नहीं 2400 ऐसा कुछ, मतलब लोहा भी पिघल जाएगा। आप लोगों को किसी को मालूम? न्यूज में पढ़ा है? हाँ, मतलब लोहा बिल्डिंग सब पिघल करके नीचे गिर जाएगा। आणि मग अशा प्रकारचे बॉम्ब आता युक्रेनमध्ये टाकण्यात येणार आहे की ज्याच्याद्वारे 2400 डिग्री तापमान होऊन जाईल की ज्याच्यामध्ये नुसतं लोखंड नाही तर बिल्डिंग सुद्धा त्या वितळून गळून पडतील। बहुत भयंकर बात है। आणि खूप भयंकर गोष्ट आहे।
समय कम किया गया। आणि वेळ कमी केली गेली अभी प्रभु के लोगों को ज्यादा टाइम नहीं मिलेगा, आणि आता प्रभूच्या लोकांना आता जास्त वेळ नाही भेटणार इसलिए क्या क्या करना करके एक चेतावनी वहां पर दिया है। आणि म्हणूनच काय काय करायचं एक चेतावणी त्या ठिकाणी दिली आहे अब प्रभु के लोगों के लिए है। आणि प्रभूच्या लोकांना करताय हाँ, इसलिए चाहिए कि इसलिए चाहिए कि जिनके पत्नी हो हाँ, वे ऐसे ऐसे हो मानो उनकी पत्नी नहीं, हाँ। और रोने वाले ऐसे हो हाँ। मानो रोते नहीं, हाँ। और आनंद करने वाले ऐसे हो हाँ। मानो आनंद नहीं करते, हाँ। और मोल लेने वाले ऐसे हो मानो उनके पास कुछ ही है ही नहीं, हाँ। और इस संसार के साथ व्यवहार करने वाले ऐसे हो हाँ। कि संसार के हो ही नहीं। हाँ, देखो देखो आप लोग ये भागों को थोड़ा पढ़कर ध्यान करना। आणि हे भाग जरा तुम्ही वाचून मनन करा बोलने के मतलब अभी दुनिया की रीति में सोच करके आगे बढ़ने के लिए समय ही नहीं, बोलने का मतलब इतना है। आणि जगाच्या रीतीने आपण पुढे चालण्याकरता आपल्याकडे वेळ नाही असं सांगितलेलं आहे अभी पिकनिक करने का टाइम नहीं, आणि आता सहल करायला वेळ नाहीये दुनियादारी के पीछे भागने का समय आणि नहीं, जगाच्या गोष्टीच्या पाठीमागे जाण्याकरता वेळ नाहीये अपनी तैयारी जल्दी से करो बोलते हैं। आणि आपली तयारी खूप लवकरात लवकर करा असं म्हटलेलं आहे भाइयों, हमारे में हम लोग अगर अपने जीवन को परखेगा आणि प्रियांनो आपण आपलं जीवन पारखलं तर बहुत से कमी घटी पा सकते हैं। आणि खूप कमतरता आपल्या जीवनामध्ये येऊ शकते ये वजन रूपी दर्पण के सामने जब हम खड़ा होता है, आणि या वचनरूपी आरशासमोर ज्या वेळेला आपण उभे राहतो हमें रोज अपना कमी घटी दिखाई आणि दररोज आपल्या जीवनाची कमतरता आपल्याला दिसेल दिखाई देता है कि नहीं? दिसतं का नाही दिखता है कि नहीं? दिसतं का नाही कई लोगों को देखना भी कम हो गया। आणि हे काही लोकांची दृष्टी सुद्धा अंधुक झाली हाँ, नहीं देखो प्रिय, बघा प्रियांनो वो लहोदिकिया पीरियड के लोगों को दिखता नहीं है, ऐसा आणि एक समय है। लौकिकेच्या काळामध्ये राहणाऱ्या लोकांना एकदम अस्पष्ट असं दिसतं हाँ, वो बोलता है हमको दिखता है, आणि ते म्हणतं आम्हाला दिसतं तो प्रभु बोलता है तुमको दिखता ही नहीं। आणि प्रभू म्हणतो की तुला दिसत नाही अभी कौन सच बोलता है? आणि कोण खरं बोलतो प्रभु सच बोलता है। प्रभू खरं बोलतो हाँ, अभी भी बहुत लोगों को दिखता है नहीं। आजही पुष्कळ लोकांना दिसत नाही हाँ, सुनता है ना? ऐकायला येतं ना प्रभु बोलता है सुनता है नहीं। आणि प्रभू म्हणतो ऐकायला येत नाही कौन सच बोलता है? आणि कोण खरं बोलतो ठीक है, सुनता है और समझता है तो बदलना चाहिए। आणि जर तुम्हाला ऐकायला येतं आणि तुम्हाला समजतं सुद्धा तर तुमचं जीवन बदलायला पाहिजे ये जो स्वर्ग का ज्ञान आपको प्रभु को खुशी में मिलता है, आणि हे स्वर्गाचं ज्ञान तुम्हाला प्रभूच्या उपस्थितीमध्ये भेटतं मिलने के बाद कैसे होना चाहिए? आणि ते ज्ञान भेटल्यानंतर तुम्ही कसे राहायला पाहिजे हमारे में मसीह के रूप बनना चाहिए। आणि आपल्यामध्ये ख्रिस्ताचं रूप व्हायला पाहिजे ये वचन के अनुसार हमारे जीवन बदलना चाहिए। आणि या वचनाच्या अनुसार आपलं जीवन बदलायला पाहिजे प्रभु ने हमें सुनाया वो वचन के अनुसार हमारे जीवन को नहीं बदला, नहीं बदलता, तो प्रभु के आगमन में भी वो नहीं बदलेगा। आणि प्रभूने आपल्याला जे वचन सांगितलं त्या वचनाच्या अनुसार आपलं जीवन जर बदलत नाही तर याचा अर्थ काय आहे की प्रभूच्या आगमनामध्ये सुद्धा ते भेटणार नाही क्योंकि प्रभु की आत्मा जिसमें है वो आत्मा का वाणी सुनते ही अपने जीवन में एक नया निर्णय लेगा। आणि ज्याच्यामध्ये प्रभूचा आत्मा आहे आत्म्याची वाणी ऐकल्यानंतर ते आपल्या जीवनामध्ये नवा निर्णय घेतील अभी याकूब में वापस आइए। आणि याकोबामध्ये पुन्हा या याकोब त्याच्या 3रा अध्यायामध्ये हाँ, यह जल्दी। ज्ञान वह नहीं हाँ। जो ऊपर से उतरता है हाँ। वरन सांसारिक हाँ। और शारीरिक और शैतानी है हाँ। क्योंकि जहाँ डाह और विरोध होता है हाँ। वहाँ पकीड़ा और हर प्रकार का दुष्कर्म भी होता है। हाँ। पर जो ज्ञान ऊपर से आता है और जो ज्ञान ऊपर से आता है, वह पहले तो पवित्र होता है। वाह वाह वाह, ये बात है। आणि ही गोष्ट आहे इसमें कोई भी प्रकार का अशुद्धि या कपड़ता नहीं। आणि या वरतून येणारं जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अपवित्रपणा किंवा अशुद्धपणा नाहीये तो अपन जो भी बात बोलता है सच बोलता है। आणि प्रणव आपण जे काय बोलतो ते खरं बोलतो हम जो भी जिसका भी साथ कोई भी काम करेगा सच्चाई से करेगा। आणि ज्याच्यासोबत आपण जे काय काम करू ते सत्याने करू ऊपर से आने वाला ज्ञान का खूबी। आणि वरतून येणारं जे ज्ञान आहे त्याचं वैशिष्ट्य हाँ, जल्दी पढ़िए। और फिर मिलनसार मिलियंस देखा, एक दूसरे को मिलने के लिए बहुत इच्छा रहेगा। आणि एकमेकाला भेटायला खूप इच्छा राहते मैं हमेशा ऐसा चाहता है। आणि माझी नेहमी अशी इच्छा आहे कई लोग इधर मिलते मिलते मैं देखता है तो कई लोग इधर से किलोमीटर दूर हो गया। आणि मग काही लोक इथं येऊन भेटतील असं विचार करत करत ते किलोमीटर लांब गेले क्या करें? काय करणार देखो, एक अगुआ एक पिता के समान है। आणि आपला जो एक अगुआ आहे तो एका बापाप्रमाणे आहे. Praise the Lord. Praise the Lord. है ना? अपना मंडली बोलेगा तो एक हॉस्पिटल समान है। आणि आपली मंडळी म्हटलं म्हणजे एका हॉस्पिटल प्रमाणे आहे. ऐसा होना चाहिए ना? असं राहायला पाहिजे ना. हर एक लोग एक दूसरे को मिलेगा तो कैसे सांत्वना देना चाहिए। आणि एकमेकाला आपण भेटल्यानंतर कसं सांत्वन द्यायला पाहिजे. मेरे दिल की बहुत बड़ा एक चाहत में आपको
माझ्या मनाची खूप मोठी इच्छा मी तुम्हाला सांगतो. जैसे अभी मान लो तीसरा योहन्ना में 4 वचन में योहन्ना एक बात ध्यान करके खुशी होता है. आणि ज्याप्रमाणे 3 योहान 4 वचनामध्ये योहानाला एक गोष्ट समजल्यानंतर आनंद होतो. मुझे इससे बढ़कर और कोई आनंद नहीं हाँ. कि मैं आनंद नहीं कि मैं सुनूं हाँ. कि मेरे बच्चे सत्य पर चलते हैं. देखो मंडली में आया हुआ प्रभु ने दिया हुआ मेरे बच्चों. आणि मंडळीमध्ये आलेले प्रभूने दिलेले माझ्या मुलांनो, देखो आप शायद मेरे से उम्र में बड़ा होगा, आणि कदाचित वयाने माझ्यापेक्षा जास्त असाल, परंतु प्रभु ने मुझे दिया हुआ बच्चा है. आणि प्रभूने मला दिलेले तुम्ही माझे मुलं आहात. प्रेज द लॉर्ड. समझ में आया? लक्षात आलं? मैं एक बाप के समान एक माँ के समान आपके साथ कार्य करता हूँ. आणि एका बापाप्रमाणे एका आईप्रमाणे तुमच्या सोबत मी व्यवहार करतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो इसलिए मैं आपको बच्चे करके बोलेगा तो आपको ये नहीं लेना चाहिए पागल हो गया क्या, मैं इतना बड़ा मेरे को बच्चा बोला, ऐसे नहीं सोचना. आणि तुम्हाला जर माझ्या मुलांना असं म्हटल्यानंतर असं म्हणू नका, हा वेडा झाला काय, मी वयाने एवढे मोठे आहे आणि मला तो हा मुलं म्हणतो. नहीं, नहीं, बच्चों को जैसा बात आपको सिखा रहा हूँ. आणि एका मुलाप्रमाणे तुम्हाला शिकवत आहे, एक बाप के समान, एका बापा पित्याप्रमाणे, एक बाप माँ के समान. आणि एका आईप्रमाणे. इसलिए हमको बहुत इच्छा रहता है कि बच्चे लोग मिले. आणि म्हणूनच आम्हाला खूप मोठी इच्छा राहते की मुलांनी येऊन भेटावं. हमेशा माँ बाप का बहुत इच्छा रहता है बच्चे लोग मिले, आणि आई वडिलांची मोठी इच्छा राहते की मुलांनी येऊन भेटावं. लेकिन आजकल का बच्चों को इच्छा नहीं. आजकालच्या मुलांना ही इच्छा नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. नहीं, अभी अपन मतलब स्वर्गीय ज्ञान पाने के बाद में हमें एक दूसरे को मिलने के लिए खुशी होनी चाहिए. आणि स्वर्गीय ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपण एकमेकांना भेटायला आनंद व्हायला पाहिजे. ये जो मतलब मिलना नहीं चाहता, क्यों नहीं चाहता? आणि मग भेटण्याची इच्छा राहत नाही, का नाही राहत? मिलेगा तो डांटेगा. भेटलं तर रागवेल. मैंने कभी आपको डांटा क्या? आणि मी कधी रागवलं का? मैं कभी आपको डांटा है? आणि कधी रागवलं नाही. मैं आपको बहुत प्रेम से ही बात किया, आणि खूप प्रेमानेच तुमच्याशी बोललो, आपका अच्छा भविष्य के लिए कुछ 2 शब्द बोला होगा. आणि तुमच्या चांगल्या उज्ज्वल भविष्याकरता 2 गोष्टी सांगितल्या मुझे असतील. नहीं लगता कि मेरे को लोग बहुत डरता है. आणि लोक मैं इतना मला खतरनाक है क्या? लोक मला घाबरता, मी एवढा भयंकर आहे का? मैं हिटलर का जैसा. आणि हिटलर प्रमाणे. आप लोग ऐसे मुझे हिटलर समझेगा तो आणि मला असं हिटलर समजलं तर? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. नहीं प्रियो, मेरे को आपके प्रति बहुत प्रेम है. आणि मला तुमच्या संबंधाने खूप प्रेम आहे. मेरा दिल थोड़ा खोल कर देखो. आणि माझं हृदय जरा उघडून बघा. हाँ, बहुत सारा प्रेम है. आणि खूप काही प्रेम आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो प्रभु का वचन कहता है आणि प्रभूचं वचन असं जिसके सांगतं, अंदर स्वर्ग का ज्ञान है. आणि ज्याच्यामध्ये स्वर्गाचं ज्ञान आहे. मुझे भी मालूम है आप लोग प्रेम करता है. आणि मला माहिती आहे तुम्हीही प्रेम करता. आपके पास टाइम नहीं होगा, तुमच्याकडे वेळ नसेल, फिर भी थोड़ा मिल कर जाओ. आणि तरी जरा भेटून जाणार. नहीं तो दूर से एक हालेलुया प्रेज लॉर्ड बोल कर जाओ. आणि नाही तर लांबून एक हालेलुया प्रेज लॉर्ड बोलून जा. नहीं तो आखिर में मारा नाता बोल कर जाओ. आणि नाही तर सगळ्यात शेवटी माराणाता बोलून जा. आप नहीं आएगा तो प्रभु आ रहा है. आणि तुम्ही जरी नाही आले तर प्रभू येत आहे. कहीं मैं कोई बुरी बात कहा क्या? आणि मी काय वाईट बोललो का? मैं आपका खुशी के लिए आपको बताया. तुमच्या आनंदाकरता मी सांगितलं. प्रेज लॉर्ड. तो प्रियो, ऊपर का ज्ञान का बात है हम लोग सीख रहे हैं. आणि वरच्या नानाची गोष्ट आहे जी आपण शिकत आहोत. आगे बढ़ना. कोमल. कोमल है, कोमल. देखो हम लोग कैसे हो ना, आपण कसं राहायला पाहिजे? इधर कोई कोमल नहीं है ना. कोमल नाम का रिगू का एक बहन का नाम है कोमल. रिंकूच्या एका बहिणीचं नाव आहे. वो बालराव का बेटी का नाम है कोमल. आणि बालरावच्या ब्रदरच्या मुलीचं नाव आहे कोमल. तो हम लोग प्रभु के आगमन से पहले कैसे होना चाहिए? आणि प्रभूच्या आगमनाच्या अगोदर आपण कसं राहायला पाहिजे? फिलिपियन 4:5 थोड़ा ध्यान से पढ़ो. फिलिप कराचं पत्र 4:5 जरा लक्ष देऊन ऐका. सब मनुष्य पर तुम्हारी प्रगट हो. कोमलता वो निकट है. हाँ, देखा तुम्हारा कोमलता सब मनुष्य पर प्रगट हो. सब पर प्रकट हो. देखा प्रभु निकट है. आणि तुमची कोमलता सर्व मनुष्यासमोर प्रगट असो, कारण प्रभू जवळ आहे. सबको मिला वचन मिला. आणि सगळ्यांना मिळालं. फिलिप 4:5. सब लोग अधिक करके पढ़ो. आणि प्रत्येकाने ते वचन उघडा आणि वाचा. प्रभु के आगमन की निकटता में पहुंचा हुआ हम लोग कैसे होना चाहिए? आणि प्रभूच्या आगमनाच्या जवळ जे आपण पोहोचलोय ते आपण कसं राहायला पाहिजे? तुम्हारी कोमलता सब मनुष्य पर प्रगट हो. और मनुष्यों पर प्रकट हो. आणि तुमचा कोमलपणा सर्व मनुष्यावर प्रगट असो. क्यों? का? प्रभु निकट है. प्रभू जवळ आहे. कोमल लोग स्वर्ग में मिलेगा. आणि कोमल लोक स्वर्गामध्ये भेटतील. कोमल नाम देने से नहीं मिलेगा. आणि कोमल नाव ठेवून नाही भेटणार. काम होना,
काम तसं राहायला पाहिजे कोमलता होना आणि कोमलपणा राहायला हमारे पाहिजे यीशु मसीह नम्र और कोमलता आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त नम्र आणि कोमल होता हाँ जो वहां पर जो दिन लिखा है वहां पर कोमल शब्द है आणि ज्या ठिकाणी तिथं तो जो दिन लिहिलेला आहे मत्ते 11:29 मध्ये तो कोमल आहे बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे हमें भी ऐसे बनना पड़ेगा आपणही तसं व्हायचं आहे ये कब होगा हे केव्हा होणार ये स्वर्ग का ज्ञान हम अगर अपनाया तो आणि स्वर्गाच्या ज्ञानाचा स्वीकार आपण केला तर यदि हम प्रभु की आत्मा का अधीन रहता है प्रभूच्या आत्म्याच्या अधीन आपण राहिलो तर देखो ये सब स्वर्ग का ज्ञान का एक छोटा छोटा खूबी है आणि हे सर्व स्वर्गाच्या ज्ञानाचं एक वैशिष्ट्य आहे वापस आगे बढ़ना सर आणि पुढे वाचा और मृदु भाव मृदु भाव और दया हाँ और अच्छे फलों से लदा हुआ हाँ। और पक्षपात और कपट रहित होता है। हाँ देखा ये है स्वर्गीय ज्ञान का। अभी वही शब्दों को व्याख्या करने के लिए जाएगा तो बहुत टाइम लगेगा आणि हे जे शब्द आहे ते आपण व्याख्या करायला गेलो तर खूप वेळ लागेल लेकिन एक बात मैं आपको बताना चाहता हूँ एक गोष्ट सांगू इच्छितो ये ज्ञान आपके पास रहते बिना आप कभी भी प्रभु की इच्छा को मालूम नहीं कर पाएगा आणि हे स्वर्गाचं ज्ञान तुमच्याकडे न राहता प्रभूची इच्छा तुम्ही माहिती करून घेऊ शकणार नाही हमारा कर्तव्य क्या आपलं कर्तव्य काय आहे? रोज प्रभु की इच्छा में बना रहना आणि दररोज प्रभूच्या इच्छेमध्ये राहणं है ना। एफिसियों उसका 5 अध्याय उसका 17 वचन इफिसकाराचं पत्र 5:17 वचन इस कारण निर्बुद्धि न हो हाँ। पर ध्यान से समझो ध्यान से समझो। कि प्रभु की इच्छा क्या है। देखा ध्यान से समझो। कौन समझेगा आणि जो कोण ज्ञानवान है। आणि जो ज्ञानवान आहे तो समजेल हाँ प्रियो ये स्वर्ग का ज्ञान जिसके पास है वही व्यक्ति प्रभु का इच्छा मालूम करके उसकी इच्छा की राह पर चल पाएगा। आणि मग ज्याला कोणाला स्वर्गाचं ज्ञान आहे तोच व्यक्ती प्रभूची इच्छा जाणून त्या स्वर्गीय मार्गावर चालेल देखिए जिस व्यक्ति के पास ये ज्ञान है ज्या व्यक्तीकडे हे ज्ञान आहे उनका वर्तमान जीवन से वो बात प्रकट हो जाता है। आणि त्याच्या वर्तमान जीवनाच्या द्वारे ती गोष्ट प्रकट होईल कैसा ती कशी है ना। दूसरा पत्रोस पहला अध्याय का 8 वचन पढ़ना। दुसरे पेत्र 1:8 वचन क्योंकि यदि ये बातें तुम्हें वर्तमान रहे हाँ, और बढ़ती जाए हाँ। तो तुम्हें हमारे प्रभु यीशु मसीह की पहचान में अब देखिए जो पहचान जो बताया ना वो है ज्ञान। यीशु मसीह की पहचान उसको बोल। अच्छा ये जो ज्ञान जो है वो ज्ञान पवित्र का बारे में जानना उसको ज्ञान बोलते हैं। आणि जो पवित्र आहे त्याला जाणणं त्याला ज्ञान म्हटलेलं आहे हाँ ये बात भी मैं आपको बोलना भूल गया था। आणि ही गोष्ट सुद्धा तुम्हाला सांगायला मी विसरलो होतो ये ज्ञान क्या है? हे ज्ञान काय आहे पवित्र का बारे में या परमेश्वर का बारे में जानना उसको बोलते हैं ज्ञान। आणि पवित्र म्हणजे परमेश्वराला जाणणं याला ज्ञान म्हटलेलं आहे दूसरा एक ज्ञान भी है आणि दुसरं पण एक ज्ञान आहे परिचय ज्ञान। आणि ते म्हणजे ओळख किंवा माहिती असणारं ज्ञान हाँ मतलब परिचय के द्वारा मिलने वाला ज्ञान। आणि एखाद्या गोष्टीची माहिती मिळणं त्याला म्हटलं जातं ज्ञान हाँ, वो भी प्रभु के साथ की पहचान की बात है। आणि ते सुद्धा प्रभूच्या सोबत असणाऱ्या माहिती संबंधाने क्योंकि 30 मैंने भजन संहिता 34 का 5 में लिखा ना आणि स्तोत्र 34 त्याच्या 5 वचनामध्ये लिहिलंय ना यहोवा भला है करके चेक करके जानो। आणि यहोवा चांगला आहे हे चाकून अनुभव घ्या हाँ ऐसा चेक करके पाने वाला ज्ञान। आणि चाकून अनुभव घेणारं ज्ञान अभी यहाँ पर ये जो ज्ञान मतलब पाने वाला व्यक्ति का खूबी क्या है आणि ज्ञान प्राप्त करणाऱ्या व्यक्तीचं वैशिष्ट्य काय आहे तो ऊपर लिखा है। त्याच्या वरती लिहिलंय तो मतलब वो दूसरा पत्रोस पहला अध्याय का 5 से 7 तक का वचनों में 8 बात लिखा है। वो वर्तमान में ज्ञान बढ़ने वाला लोगों के खूबी होकर के देखने में मिलेगा। आणि दुसरे पेत्र 1 अध्याय 5 ते 7 वचनामध्ये 8 गोष्टी लिहिलेल्या आहे की जे वर्तमान काळामध्ये जे ज्ञान वाढवतात त्यांच्या जीवनामध्ये या ज्या गोष्टी आहे या गोष्टी सुद्धा वाढत जातील। हाँ, इसी कारण तुम सब प्रकार का यत्न करके हाँ। अपने विश्वास पर सद्गुण और सद्गुण पर समझ और समझ पर संयम और संयम पर धीरज और धीरज पर भक्ति और भक्ति पर भाईचारे की प्रीति और भाईचारे की प्रीति पर प्रेम बढ़ाते जाओ। हाँ। बस ये सब बढ़ाने वाला अनुभव एक सच्चा स्वर्गीय ज्ञान पाया हुआ व्यक्ति में वर्तमान में दिखने में आएगा। आणि हे सगळ्या गोष्टी वाढणाऱ्याचं अनुभव आहे तो खरं ज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये वर्तमान काळामध्ये राहील और वो वास्तव में प्रभु के इंतजार में करके वचन गवाही देता है। आणि खरोखर त्या प्रभूच्या आगमनाची वाट पाहत आहे अशा प्रकारे त्यांच्या संबंधाने वचन साक्ष देतं। नहीं तो उनके बारे में क्या उसका 9 वचन में क्या लिखा? आणि त्याच्या 9 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे हाँ। क्योंकि जिसमें ये
बातें नहीं, हाँ। वो अंधा है। देख अभी हम प्रभु के लोग अंधा है क्या? आणि प्रभूचे लोक आंधळे आहे का? उन्हें रोशनी दिया है, आणि प्रभूने प्रकाश दिलेला आहे. परंतु वर्तमान में यहाँ पर बताया हुआ ये 8 बातों में उन्नति पाते जाने वाला अनुभव में जो लोग नहीं रहता, प्रभु का वचन गाता है, अभी तक वो अंधा है. आणि वर्तमान काळामध्ये या ठिकाणी सांगितलेल्या ज्या 8 गोष्टी आहेत त्या दिवसेंदिवस जर वाढत जात नाहीये, तर या ठिकाणी प्रभूचं वचन आपल्याला अशा प्रकारे सांगतं की तो व्यक्ती आंधळा आहे. अभी आप देखो, आप अंधा है या आपको दिखता है? आणि तुम्ही बघा की तुम्ही आंधळे आहात का तुम्हाला दिसतं. किसी के ऊपर अंगुली मत उठाओ, आणि कोणावर तुम्ही बोट ठेवू नका. अपने आप को पूछो, आपण स्वतःला विचारा, ये वचन के अनुसार मैं आज अंधा है या मुझे दिखता है? आणि या वचनाच्या अनुसार मी आंधळा आहे का मला दिसतं. क्योंकि मैं प्रभु के आगमन की बात जो होने वाला अनुभव में है, तो मुझ में ये होना चाहिए. आणि प्रभूच्या आगमनाची वाट पाहण्याचा अनुभव जर मला आहे तर माझ्यामध्ये राहिलाच पाहिजे. Praise the Lord. तो इसलिए उसका 10-11 वचन पढ़ना. आणि म्हणूनच त्याचं 10-11 वचन वाचा. इस कारण हे भाइयों, हाँ. अपने बुलाए जाने और चुन लिए जाने को सिद्ध करने का भली बात यत्न करते जाओ. देखिए मानो जो व्यक्ति को ये मालूम है मैं प्रभु में बुलाहट पाया है, प्रभु ने मेरा उद्धार किया है, आज मैं मेरा नहीं, मुझे खरीदा गया है, मैं प्रभु का है, इसलिए प्रभु की इच्छा जान करके मुझे भी ये काम होना चाहिए, क्योंकि प्रभु ने मेरे लिए ये व्यवस्था दिया है. आणि आज त्या व्यक्तीला समजायला पाहिजे की मी माझा नाहीये तर मी प्रभूचा आहे, आणि म्हणूनच प्रभूची इच्छा जाणून त्याच्या अनुसार माझं जीवन राहिला पाहिजे, कारण का प्रभूने दिलेली हे नियम आपल्या करता आहे. प्रियो, अगर ऐसा करता नहीं रहेगा तो आणि प्रियानो असं जर करत नाही राहिलं तर धोखा है, आणि मग मोठी फसगत आहे. क्योंकि शायद उसको जो मिला हुआ बुलाहट का बारे में उन्होंने नहीं जाना, कारण त्यांना मिळालेलं जे पाचारण आहे त्याच्या संबंधाने त्यांनी नाही जाणलं. क्योंकि ऐसा लोग मानव वास्तव में एक बहुत बड़ा धोखा में पड़ चुका है. आणि असे लोक खरोखर खूप मोठ्या फसगतीमध्ये पडलेले आहेत. आज मंडली में ऐसे बहुत लोग हैं. आज खूप लोक मंडळीमध्ये अशा प्रकारे आहेत. मैं यहाँ पर एक बात जो इब्रानियों का पत्री 6 अध्याय का 4 से 6 तक जो वचन पढ़ता है, आणि इब्रिकराचं पत्र त्याचा 6 अध्याय 4 ते 6 वचनामध्ये जे आपण पाहतो, शायद लोगों को समझने के लिए थोड़ा दिक्कत है. आणि कदाचित लोकांना समजण्याकरता थोडीशी अडचण आहे. थोड़ा ध्यान से सुनो. आणि थोडंसं लक्ष देऊन ऐका. हाँ, क्योंकि जिन्होंने एक बार ज्योति पाई है हाँ, देखिए एक बार ज्योति पाया, और जो स्वर्गीय वरदान का स्वाद चढ़ चुके हैं हाँ और पवित्र आत्मा के भागी हो गए हैं हाँ और परमेश्वर के उत्तम वचन का हाँ और आने वाले युग की सामर्थ का स्वाद चढ़ चुके हैं, हाँ यदि वे भटक जाए हाँ. तो उन्हें मन फिराव के लिए हाँ. फिर नया बनाना अनोना है. वाह 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 वाह. इतना भयंकर बात है प्रिय. आणि किती भयंकर गोष्ट आहे. किसका बारे में बोला आणि हे कोणा संबंधाने म्हटलेलं आहे. है? हाँ, उधार पाए लोगों के बारे में नहीं है. आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांसंबंधाने नाहीये. हाँ, यही जानना है. हे जाणायचंय. क्या हो गया मालूम है? काय झालं माहितीये का? कई लोग काही लोक बहुत दिनों से संगति में आता है आणि पुष्कळ दिवसापासून संगतीमध्ये येतात, और लोग वचन सुनता है, ते वचन ऐकता, प्रभु की आत्मा ने उसको ये वचन समझने के लिए कृपा दिया, आणि प्रभूच्या आत्म्याने हे वचन समजण्याकरता कृपा केली. वो ध्यान से सुनना. लक्ष देऊन ऐका. उन लोग इस वचन का वचन अच्छा है, आणि वचन चांगलं आहे, ये वचन अच्छा है करके ये स्वाद उनको दिलाया कौन? आणि वचन चांगलं आहे अशा प्रकारचं त्यांच्या मनामध्ये प्रेरणा कोणी टाकली? वो पापी है करके भी उसको समझा. आणि तो पापी आहे त्याला समजलं. ये कौन किया? हे कोणी केलं? आत्मा ने. आत्म्याने. क्योंकि जब यूहन्ना 16 अध्याय का 8 वचन में, योहान 16 अध्याय 8 वचनामध्ये, वह आकर संसार को पाप और धार्मिकता हाँ. और न्याय के विषय में निरुत्तर करेगा. कौन? एक व्यक्ति में पवित्र आत्मा आकर के ये काम करने के टाइम पर ही वो व्यक्ती मन फिर सकता है, परंतु ये लोगों ने ये बात सब जाना लेकिन मन नहीं फिरा. आणि मग एक व्यक्ती ज्या वेळेला पाप करतो त्या वेळेला तो त्याच वेळेला त्याने मन परिवर्तन करायला पाहिजे. पण ह्या लोकांनी काय केलं की आत्माने त्यांना सांगितलं तरी सुद्धा त्यांनी मन परिवर्तन नाही केलं. प्रियो, जो प्रभु की उपस्थिति में आता है, आणि प्रियानो जो प्रभूच्या उपस्थितीमध्ये येतो, हर एक को प्रभु की आत्मा का स्वाद चखने का मौका प्रभु देता है. आणि प्रत्येकाला प्रभूच्या आत्म्याचा चव चाखण्याची संधी प्रभू देतो. इधर बैठा हुआ इथं बसलेले जो अभी तक उधार नहीं पाया, अजूनपर्यंत ज्यांचं तारण नाही झालं, बोलने का अर्थ आप डुबकी भी लिया होगा लेकिन उधार नहीं पाया. आणि हे सांगायचं तात्पर्य तुम्ही पाण्यामध्ये डुबले पण असाल पण तुमचं तारण नाही झालं. ध्यान से सुन लो. लक्ष देऊन ऐका.
आप डुबकी लिया, ये तारण पाया, उस बात का पक्का चिन्ह नहीं है। आणि तुम्ही बाप्तिस्मा घेतला याचा अर्थ तुमचं तारण झालं असं नाही. आज बहुत लोगों का जीवन में क्या हुआ, आज पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये काय झालं, प्रभु के आत्मा का काम हुआ, आणि प्रभूच्या आत्म्याचं कार्य झालं आत्मा का स्वाद चखा, आणि आत्म्याची चव त्यांनी चाखली. इसे इसको नहीं मानेगा तो आनंद काल का नरक है, ये सब उसको मालूम। आणि प्रभूच्या वचनाचं पालन नाही केलं तर अनंतकालचा नरक आहे त्यांना सगळं ठाऊक आहे. तो भी तरी सुद्धा मन नहीं। मन परिवर्तन नाही झालं. Praise the Lord। वो वचन वापस एक पढ़ना। पुन्हा एकदा ते वचन वाचा. यदि वे भटक जाए, नहीं शुरू से 4 से पढ़ना। क्योंकि जिन्होंने एक बार ज्योति पाई है, ठीक है, उन लोगों को प्रभु ने इसका प्रकाश दिया। आणि त्या लोकांना प्रभूने एकदा प्रकाश दिला. और जो स्वर्गीय वरदान का स्वाद चख चुके हैं, देखिए स्वर्गीय वरदान क्या है, आणि स्वर्गीय वरदान काय आहे, ये जीवन का जल, आणि हे जीवनाचं पाणी, जीवन के जल का स्वाद चखा उन्होंने। आणि जीवनाच्या पाण्याचं चव त्यांनी चाखली. और पवित्र आत्मा के भागी हो गए। देखा, पवित्र आत्मा का भागी होने का मतलब पवित्र आत्मा ने उसके जीवन में कार्य भी किया। आणि पवित्र आत्माचे भागीदार होणं म्हणजे पवित्र आत्म्याने त्यांच्या जीवनामध्ये कार्य पण केलं. वो नया जन्म पाया करके नहीं लिखा, आणि त्यांचा नवा जन्म झाला असं नाही लिहिलं. बहुत गंभीर बात है। आणि खूप गंभीर गोष्टी आहे. पवित्र आत्मा के द्वारा उनको अपना पापी है करके उनको समझ में आया, आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे मी पापी आहे त्यांना समजलं. तो भी तरी सुद्धा और परमेश्वर के उत्तम वचन का और आने वाले युग की सामर्थ का स्वाद चख चुके हैं। चख चुके। देखिए परमेश्वर का उत्तम वचन, इधर ही बैठा हुआ किसको ये वचन का स्वाद नहीं मिला? आणि या ठिकाणी बसलेल्यापैकी कोणाला देवाच्या उत्तम वचनाचं आस्वादन नाही मिळालं. है आने वाला भविष्य में अनंत काल की भयंकर नरक की सजा है, ये बात भी क्लियर जाना। आणि येणाऱ्या भविष्यामध्ये अनंत कालच्या नरकाची शिक्षा आहे ही गोष्ट सुद्धा स्पष्ट समजली. देखो अभी ये बात गंभीर रीति में, बहुत विशाल रीति में परमेश्वर की विषय में संबंध बोलकर एक विषय आने वाला है, उस टाइम पर मैं बहुत गहराई में आपको समझाऊं। आणि परमेश्वराच्या विषया संबंधाने संपन्नता हे ज्या वेळेला मी सांगणार आहे त्यावेळेला हा विषय येणार आहे, त्यावेळेला सविस्तर सांगेल. लेकिन यहाँ पर इतना तो समझो आणि या ठिकाणी एवढं तर समजा, है ना, ये बार बार वचन सुनने के बावजूद भी अगर प्रभु को, अगर हम सच्चा दिल से प्रभु को ग्रहण करने के लिए हम तैयार नहीं होता तो व्यक्ति फिर कभी भी उधार नहीं पा सकता. आणि वारंवार देवाचं वचन ऐकल्यानंतर सुद्धा आपण प्रभूचा स्वीकार करण्याकरता जर तयार होत नाही तर मग त्या व्यक्तीचं कधीही तारण होऊ शकत नाही. बहुत डेंजर अवस्था है। खूप भयंकर अवस्था आहे. ऐसा बहुत लोग ऐसी अवस्था में जाएगा आणि पुष्कळ लोक अशा अवस्थेमध्ये जातील और उनका आखिरी में क्या होगा? आणि शेवटी त्यांचं काय होईल? यदि वे भटक जाए हाँ। तो उन्हें मन फिराव के लिए फिर नया बनाना हाँ। अनोना है, हाँ। क्योंकि वे परमेश्वर के पुत्र को हाँ। अपने लिए फिर क्रूस पर चढ़ाते हैं हाँ। और प्रगट में उस पर कलंक लगाते हैं। इसलिए क्योंकि जो भूमि वर्षा की पानी को जो उस पर बार बार पड़ता है, हाँ। पी पी कर जिन लोगों के लिए वह ज्योति बोई जाती है, हाँ। उनके काम का साग पात उग जाती है, हाँ। वह परमेश्वर से आशीष पाती है। हाँ। पर यदि वह झाड़ी और उपकटारे उगाती है, हाँ। तो निकम्मी और शापित होने पर है, हाँ। और उसका अंत जलाया जाना है। हाँ, बोलने का अर्थ आनंद आग में डालना है, आणि अनंत कालच्या त्या अग्नीमध्ये टाकणं आहे. भयानक सजा। भयंकर शिक्षा. क्यों? का? क्योंकि उन्होंने उदारकर्ता को अपना दिल नहीं दिया, कारण तारण करत्याला त्यांनी आपलं हृदय नाही दिलं उन्होंने प्रभु के आत्मा का दान नहीं पाया, आणि प्रभूच्या आत्म्याचं दान त्यांना नाही भेटलं, उन्होंने यीशु मसीह को अपना प्रभुता दिया नहीं। आणि येशू ख्रिस्ताला आपलं प्रभुत्व नाही दिलं. ऐसा कितने लोग इस रीति में धोखा खाएगा। आणि कितीतरी लोक अशा प्रकारे फसल्या जातील. प्रियो, इस स्वर्गीय ज्ञान हमें मिलने के बाद आणि हे स्वर्ग ज्ञान आपल्याला भेटल्यानंतर प्रभु यीशु मसीह को प्रभुता देना ये बहुत महत्व की बात है। आणि प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभुत्व देणं हे खूप महत्वाचं आहे. हर एक बातों में मैं इसलिए आपको बताया, हमारा जीवन में जब हम प्रभु को मस्जिद में भी बैठता है ना, प्रभु का उस सम्मान के साथ हम प्रभु को मस्जिद में बैठना चाहिए। आणि ज्या वेळेला आपण आपल्या जीवनामध्ये प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसतो त्या वेळेला जो सन्मान आपण पवित्र परमेश्वराला द्यायला पाहिजे अशा हेतूने, अशा हृदयाने त्याच्या उपस्थितीमध्ये बसायचंय. तो ऐसे लोग जो प्रभु की ज्ञान पा करके प्रभु के लिए जो तैयार है, उनका कैसे स्वागत किया जाएगा? आणि प्रभूचं ज्ञान प्राप्त करून जे प्रभूच्या आगमनाकरता स्वतःला तयार करतात त्यांचं स्वागत कशा प्रकारे केलं जाईल 11वें में लिखा। त्याच्या 11 वचनामध्ये लिहिले. कारण इस रीति से तुम हमारे प्रभु और उद्धार करता यीशु मसीह के हाँ। अनंत राज्य में बड़े आदर के साथ प्रवेश करने पाओगे। प्रियो, अभी वो दिन कोई दूर नहीं है। प्रेरणो तो दिवस आता काय लांब नाहीये. प्रभु हमें बहुत आदर के साथ स्वीकारने वाला अनुभव में
मेरा आज मसीह जीवन है कि नहीं, ये बात हम व्यक्तिगत जीवन में परख नहीं. आणि आदरासह प्रभू माझा स्वीकार करेल अशा प्रकारे माझं ख्रिस्ती जीवन आहे का नाहीये, ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीने पारखून बघायला पाहिजे. अब एक खास बात भी बोलकर मैं खत्म करेगा. आणि एक विशेष गोष्ट सांगून या ठिकाणी मी थांबेल. ये ज्ञान आपके पास है कि नहीं, इसका सबूत क्या? आणि हे ज्ञान तुमच्याकडे आहे का नाही याचा पुरावा काय? जरूर. अभी हमने जो ये 8 बात भी पढ़ा, ये वर्तमान में वो एक पवित्र जन्म में दिखना चाहिए. आणि या 8 गोष्टी ज्या आपण पाहिलेल्या आहेत त्या पवित्र व्यक्तीच्या जीवनामध्ये वर्तमान काळामध्ये या राहायला पाहिजे आणि वाढायला पाहिजे. लेकिन एक सबसे श्रेष्ठ एक बात है. आणि सगळ्यात श्रेष्ठ एक गोष्ट क्या मालूम है? ती काय? फिलिपियों का पत्री उसका 3रा अध्याय का 8 वचन. फिलिपकराचं पत्र 3रा अध्याय त्याचं 8 वचन. ये ज्ञान जिसके पास है, आणि हे ज्ञान ज्याच्याकडे आहे वो व्यक्ति को ये दुनिया का सारा बात कूड़ा कचरा है. आणि त्या व्यक्तीला या जगाच्या सगळ्या गोष्टी केर कचरा वाटेल. देखिए, हमारे जीवन में अगर ये जो स्वर्गीय ज्ञान प्राप्त करके ये दुनिया की बातों को अभी भी हमारे जीवन में स्थानमान है, तो वो व्यक्ति सच में प्रभु का ज्ञान प्राप्त किया करके नहीं बोल सकता. आणि एक व्यक्ती म्हणतो की मला प्रभूचं ज्ञान आहे आणि त्याला या जगाच्या गोष्टीची अभिलाषा वासना आहे आणि जगाच्या गोष्टीच्या पाठीमागे जातो, याचा अर्थ काय आहे की अजूनही प्रभूचं जे खरं ज्ञान आहे ते त्याला प्राप्त झालेलं नाही. अभी वो वचन पढ़ा पढ़िए, फिलिपियों 3रा अध्याय का 8 वचन. सब लोग बाइबल खोलकर पढ़ रहे हैं, अच्छी बात है. वरन मैं अपने प्रभु मसीह यीशु की पहचान की उत्तमता के कारण, देखा, प्रभु यीशु मसीह की उस ज्ञान की उत्तमता के कारण सब बातों को हानि समझता हूँ. देखा, सब बात उसमें कुछ बाकी रह गया. कहा कि बाहर कुछ भी नहीं पड़ी, आणि बाहेर काहीच नाही राहिलेलं. दुनिया की सारी बात, आणि जगाच्या सगळ्या गोष्टी, सब बातों को मैं क्या समझता हूँ, आणि सर्व गोष्टींना मी काय समजतो, हानि समझता हूँ, जिसके कारण मैंने सब वस्तुओं की हानि उठाई और उन्हें कूड़ा समझता हूँ, जिससे मैं मसीह को प्राप्त. देखा, ये एक बहुत बड़ी बात है. आणि ही एक मोठी गोष्ट आहे, बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. हमारे जीवन में इस ज्ञान प्राप्त करने के बाद, आणि आपण आपल्या जीवनामध्ये हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर, मैंने आपको कई बार एक गवाही दिया था, आणि पुष्कळ वेळा मी तुम्हाला साक्ष दिली है होती. ना. हमारे पास मानो 2 पास्टर लोग आया, आणि माझ्याकडे 2 पास्टर आले, और मानो एक न्यूयॉर्क से आया, अमेरिका से आया, आणि एक अमेरिकेतून आले, और एक अपना भाई मानो बॉम्बे से आया. आणि आपले एक भाऊ मुंबईतून आले, नाम किसी को नहीं बोलेंगे. आणि नाव नाही सांगणार. और न्यूयॉर्क से आया हुआ वो मानो प्रभु का, उसको प्रभु का दास कैसे बोलेगा, वो भाई ने बोला, न्यूयॉर्क सिटी दुनिया का सबसे टॉप सिटी. आणि न्यूयॉर्क मधून आलेल्या त्या भावाने असं म्हटलं की न्यूयॉर्क सिटी जी आहे ती जगामध्ये 1 नंबर सिटी आहे. कम से कम एक बार तो उधर विजिट करना चाहिए. आणि कमीत कमी एकदा तरी न्यूयॉर्कला जाऊन यायला पाहिजे. उसके बारे में ये दोनों मिलकर के 1 घंटा लेक्चर दी. आणि दोघांनी न्यूयॉर्क सिटी संबंधाने 1 घंटा गप्पा मारल्या. अभी दूसरा वो उसको भी 3-4 बार उधर लेकर के आए. कारण जो दुसरे होते त्यांना सुद्धा 3-4 वेळा तिकडे घेऊन गेले. अभी उनका इच्छा क्या है, त्यांची इच्छा काय आहे, मुझको भी न्यूयॉर्क में ले जाना. आणि मला सुद्धा न्यूयॉर्कला घेऊन जाणं. अभी आप देखो कितना अच्छा इच्छा है. आणि बघा किती चांगले विचार आहे. ऐसा कोई इच्छा आपके ऊपर प्रकट करेगा तो आप क्या सोचेगा. आणि तुम्हाला जर कोणी अशा प्रकारे ऑफर केली तर तुम्ही काय म्हणाल ना. वो बोलता है कि आपके लिए मानो अगर पासपोर्ट नहीं तो पासपोर्ट भी हम तैयार करके देगा, वीसा भी तैयार करके देगा, सारे खर्चा हम लेगा. आणि ते म्हटले तुमच्याकडे पासपोर्ट नाही तर पासपोर्टही आम्ही तयार करून देऊ, तुमचा सगळं खर्च आम्ही करू. क्या आपको अच्छा नहीं लगता. तुम्हाला चांगलं नाही वाटत का. कितना अच्छा लगना चाहिए. किती चांगलं वाटायला पाहिजे. देखो, इसी प्रकार का ऑफर है शैतान का. आणि सैतानाची ऑफर अशाच प्रकारची आहे. मैंने उनको क्या बोला मालूम, मी त्यांना काय म्हटलं माहितीये का, मैंने एक शब्द बोला. एक शब्द बोललो. अभी आप लोगों ने 1 घंटा मेरा बर्बाद किया. आणि 1 तास तुम्ही माझा वाया घालवला. जिसको नया यरूशलेम का दर्शन मिला उसके लिए न्यूयॉर्क सिटी कचरा है, बोला कचरा. आणि ज्याला नवीन यरूशलेमचं दर्शन मिळालं त्याच्या समोर हे न्यूयॉर्क सिटी कचरा आहे. कितने लोग ऐसे बोलेगा. वाह, आपके ऊपर बुलावट आ गया तो मालूम पड़ेगा. तुम्हाला कोणाला जर न्यूयॉर्कला पाचारण केलं, ऑफर दिली तर मग समजेल. कई रीति में प्रभु से दूर करने के लिए, प्रभु की आपकी प्रति योजना से गिराने के लिए शैतान दुनिया को बड़ा ऑफर लेकर आएगा. समझ लेना उसके पीछे किसका हाथ है और आपकी अवस्था फिर क्या होगा. आणि कसंही करून तुम्हाला प्रभूपासून दूर नेण्याकरता अशा प्रकारची ऑफर तुम्हाला येईल. मग त्यावेळेला समजून घ्या की त्याच्या पाठीमागं कार्य करणारा कोण आहे. अमेरिका में
आज हम यहाँ पर जो डोर टू डोर जा करके सुसमाचार सुनाता है, वहां पर डोर टू डोर जाएगा तो कोई डोर नहीं खोलेगा। आणि असं आपण इथे जे घरोघरी जाऊन सुवार्ता सांगतो, तसं तुम्ही अमेरिकेमध्ये गेल्यानंतर एकमेकाच्या घरी जाऊन सुवार्ता सांगायला गेला तर कोणी दरवाजाच नाही उघडणार। हाँ, वहां पर पहले परमिशन लेना पड़ता है। आणि अगोदर परवानगी घ्यावी लागते। जो भी गया उनको मालूम, आणि जे जाऊन आले त्यांना माहिती आहे। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। प्रियो, एक बात जानना, प्रभु का सेवकाई से हमें डुबाने के लिए, प्रभु ने बुलाए हुआ बुलाहट से हमें दिशा बदलने के लिए विरोधी कई ऑफर लेकर आएगा। स्वर्ग का ज्ञान पाया है तो उसके लिए स्वर्ग से बढ़कर, नया यरूशलेम से बढ़कर, प्रभु के आगमन से बढ़कर, प्रभु यीशु मसीह से बढ़कर कुछ भी नहीं रहेगा। आणि मग अशा प्रकारे प्रभूने जी आपल्याला सेवा नियुक्त केलेली आहे त्या सेवेपासून विचलित करण्याकरता जगाचे लोक अशा प्रकारचे काही ऑफर आपल्याकडे घेऊन येतील की जेणेकरून प्रभूने आपल्याकरता जी नेमणूक केलेली आहे त्या नेमणुकीपासून आपल्याला दूर न्यावं। पण जो खरा भक्त आहे त्याला नवीन यरूशलेम पेक्षा, प्रभूपेक्षा आणि प्रभूने जे दिलेलं ज्ञान आणि जो मार्ग दाखवलेला आहे आणि जो स्वर्ग आहे त्याच्यापेक्षा कधीही काहीही चांगलं वाटणार नाही। और गहरा बात है, गहन गोष्ट आहे। आपके पास ये ज्ञान है क्या? तुमच्याकडे हे ज्ञान आहे का? हम कल से बढ़कर के आज प्रभु यीशु मसीह के ज्ञान में आगे बढ़ रहे हैं क्या? आणि कालपेक्षा आज जास्त प्रभूच्या ज्ञानामध्ये आपण वाढत आहोत प्रभु का? यीशु मसीह को प्राप्त करने के बिना और कुछ बात की प्राप्ति के पीछे अपना मूल्यवान समय नष्ट करता है क्या? आणि प्रभू येशू ख्रिस्ताला प्राप्त करणं याच्यापेक्षा जास्त आपला वेळ जगाच्या गोष्टी प्राप्त करण्याच्या मागे लावतो का? प्रियो, हमारा ओरिजिनल संबंध प्रभु यीशु मसीह। आणि आपली खरी संपत्ती प्रभू येशू ख्रिस्त आहे। हमने कितना यीशु मसीह को पाया, आणि किती जास्त प्रभू येशू ख्रिस्ताला आपण प्राप्त केलं, वही हमारा आनंद काल का शपथ है। आणि तेच सार्वकालिक जीवनाची संपत्ती आहे। आज आप ज्यादा से ज्यादा प्रभु की संगति में रहना, आणि जास्तीत जास्त प्रभूच्या सहभागितेमध्ये प्रभु राहा की संगति के प्रति आपका भूख प्यास बढ़ने दो। आणि प्रभूच्या सहभागिते संबंधाने तहानभूक वाढू द्या। मैंने बताया है तो भी वो अनुभव वापस एक बार बताने के लिए आपका अगुवाई करता है, तो मैं आपको बताकर खत्म कर देता हूँ। अब आज जितना प्रभु से लिपटा रहेगा, आनंददा में भी प्रभु से इतना निकट रहेगा। आणि याच्या अगोदरही मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली, पण देवाचा आत्मा पुन्हा एकदा सांगायला सांगत आहे, म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो की आता या वेळेला, या वर्तमान काळामध्ये जेवढं जवळ, जेवढं निकट तुम्ही प्रभूच्या राहाल, अनंत कालमध्ये सुद्धा तेवढंच अंतर तुमच्या आणि प्रभूच्या मध्ये राहील। मैंने आपको विलियम बूथ, जो साल्वेशन आर्मी का महान प्रभु का दास है, उनका गवाही दिया था। आणि विलियम बूथ जे साल्वेशन आर्मीचे प्रभूचे दास आहे त्यांची साक्ष मी तुम्हाला सांगितली होती। मैंने एक दिन एक स्वप्न देखा। मी एकदा एक स्वप्न पाहिलं। वो स्वप्न में क्या हुआ? त्या स्वप्नामध्ये काय पाहिलं? वो जब स्वर्ग में गया, ते ज्या वेळेला स्वर्गामध्ये गेले, वहां पर बहुत भक्त लोग वहां पर खड़ा है। आणि खूप भक्त लोक त्या ठिकाणी आहे। विलियम बूथ को आगे जाने की इच्छा है, आणि विलियम बूथला पुढे जायची इच्छा आहे, लेकिन वो आगे नहीं जा ते पुढे नाही जाऊ शकत। वो इतना बड़ा भीड़ है, आणि एवढी मोठी गर्दी आहे, इतना भी कोशिश करेगा तो बिल्कुल आगे नहीं बढ़ पाएगा। आणि कितीही प्रयत्न केला तर पुढे नाही जाऊ शकत। और रोने लगा, ते रडू लागले वो रोते रोते खड़ा हो गया। आणि रडत रडत उभे राहिले। तब प्रभु उसके पास आया। आणि प्रभू त्यांच्या जवळ आला। बोला, क्या बेटे, क्यों नहीं रहा? आणि त्याने म्हटलं, हे माझ्या मुला तू का रडतोय? उन्होंने बोला, प्रभु मैं आपके निकट आना चाहता आणि ते म्हटलं की प्रभू मला तुझ्या जवळ यायची इच्छा झाली, लेकिन ये भीड़ के कारण मैं आ नहीं पाया। आणि या गर्दीमुळे मी तुझ्या जवळ येऊ शकलो नाही। तब प्रभु ने उसको एक बात कहा, आणि मग प्रभूने त्याला एक गोष्ट सांगितली, देखो बेटे, आणि हे बघ मुला, जब आप दुनिया में था, आणि ज्या वेळेला तू जगामध्ये होता आप मुझसे इतना दूर था, आणि तू माझ्यापासून एवढाच दूर होता, और वो दूरी अनंत काल तक रहेगी। आणि तीच दूरी सार्वकालिक जीवनामध्ये राहील। अच्छा हो गया, और रोते रोते आंख खुल गया। आणि चांगलं झालं, रडत रडत त्याचे डोळे उघडले। तब उसको समझ में आ गया, आणि त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं, मैं अभी तक स्वर्ग नहीं पहुंचा। अजूनपर्यंत मी स्वर्गात नाही पोहोचलो। तो प्रभु ने एक बात मुझे समझाया, आणि प्रभूने एक गोष्ट मला सांगितली, मैं प्रभु से बहुत दूर है। आणि मी प्रभूपासून खूप दूर आहे, प्रभु के लिए मेरे दिल में ज्यादा जगह नहीं। आणि प्रभूच्या हृदयामध्ये माझ्याकरता जास्त जागा नाहीये। मैं कई बातों में प्रभु के लिए गैप डालता हूँ। आणि पुष्कळ गोष्टीमध्ये प्रभूपासून मी एक दुरावा ठेवतो। उन्होंने निर्णय लिया, त्यांनी निर्णय घेतला, नहीं, मैं जीवन भर मी आयुष्यभर प्रभु से लिपटा रहेगा। आणि प्रभूशी जडून राहील। और आपको मालूम है, जो विलियम बूथ के द्वारा साल्वेशन आर्मी उस ये दुनिया को हिला करके, रात्रि को हिला करके, रात्रि बोलता था, मुझे दुनिया में किसी से डर नहीं, परंतु विलियम बूथ से डर है, क्योंकि उसका प्रार्थना जीवन इतना महत्वपूर्ण बन गया। विलियम मतलब इंग्लैंड का रानी।
आणि मग हा जो विल्यम बूथ आहे त्याने काय केलं की जे साल्वेशन आर्मीच्या द्वारे संबंध जगाला हलवलं आणि इंग्लंडची जी राणी आहे ती इंग्लंडची राणी म्हणते की मी जगामध्ये कोणालाच घाबरत नाही पण विल्यम बूथला मी घाबरते कारण का की त्याची प्रार्थना जी आहे ती खूप सामर्थ्यशाली आहे. जो सच्चा प्रभु के निकट रहता है आणि जो खरं प्रभूच्या जवळ राहतो उसका प्रार्थना जीवन बढ़ेगा. त्याचं प्रार्थना जीवन वाढेल. Praise the Lord. प्रार्थना जीवन बढ़ेगा. प्रार्थना जीवन वाढेल. आज आपका प्रार्थना जीवन कैसा है? आज तुमची प्रार्थना जीवन कसं आहे? Praise the Lord. प्रेज लॉर्ड. सच्ची में प्रभु के साथ लिपटा रहता है. खरोखर प्रभूच्या जवळ राहता का? फर्क ना पड़ेगा. पार कापडे प्रभु का आगमन निकट है. आणि प्रभूच्या आगमन जवळ आहे. आज भी आ सकता है. आजही येऊ शकतो. प्रभु के सामने में खड़ा होना है. आणि प्रभूच्या समोर उभं राहायचं एक सच्चा प्रार्थना जीवन. आणि एक खरं प्रार्थना जीवन फिर प्रभु के साथ लिपटे रहने वाला अनुभव आणि प्रभु सोबत जडून राहणारा अनुभव बहुत जरूरी बात है. आणि खूप गरजेचा आहे. तो इन वचनों के द्वारा आपको बहुत आशीष दे. आणि प्रभू या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वाद देव. अभी भी जीवन का नदी बह रहा है अजूनही जीवनाची नदी वाहत आहे लेकिन समय का घड़ी सामने है आणि वेळ जी आहे ती पुढे आहे इसलिए अपन इतनी रुक रहे हैं. आणि म्हणून इथेच थांबत आहे. प्रभु को सारे महिमा मिले. आणि प्रभूला सर्व गौरव मिळो. आमीन. आमेन.